आणि त्या गुफांमध्ये त्यांचे चित्र सापडले. हा पुरातन पाळी. आणि अजूनही तुम्ही जर डिस्कवरी चॅनल पाहिला टी व्हीवर तर तुम्हाला अशा प्रकारच्या शेळ्या हे अगदी कठोर टेरेनवर अगदी असा उतार असेल त्या ठिकाणी पुढे चालतात आणि आरामात तिथे जे छोटेसे थोडं गवत असेल ते खाऊन आपला पोट भरतात. बघा त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असा निसर्गाने मिलाफ केलेला आहे. जे बाहेर शेतकरी बंधू बसलेले आहे त्यांना माझी विनंती आहे की आतमध्ये येऊन बसावं. त्यांना अतिशय चांगली माहिती मिळेल माझी खात्री आहे. आता याच्यात आणखीन दाखवलेलं आहे ते दुसरं चित्र जंगली शेळ्यांचं चित्र आहे. मॉर्खॉर म्हणतात त्याला. आणि आपल्या गावांमध्ये आपल्या ज्या शेळ्या आहेत तर याची जी उत्पत्ती आहे ती या शेळ्यांपासून झालेली आहे. आता शेळीपालनाचं महत्त्व मी सांगत होतो. त्याला जागा कमी लागते. जी मोठं जनावर असते त्याला जवळपास 35 ते 50 स्क्वेअर फूट जागा लागते. परंतु शेळी छोटी असते. 4x3 12 चौरस फुटामध्ये एक शेळी आरामात बसते. आणि 100 शेळ्या असतात तर 1200 चौरस फुटाची शेड यांना व्यवस्थित अशी होते. माईक थोडा बरोबर नाही का? हॅलो, माईक ठीक आहे का? आवाज येतो आहे? ओके. त्यानंतर भांडवल कमी लागतं. एक शेळी जर तुम्ही गावरानी घेतो म्हटलं 3-4 हजारात आरामात येऊन जाते. जर चांगल्या फार्मचे घेतले थोडी महाग येतील. औषधाचा कमी खर्च लागतो. त्याचं जे शरीराचं वजन असते तर त्या ऑन ॲन ॲव्हरेज सरासरी 30 ते 40 किलो. मोठ्यात मोठा बकरा घेतला तर 70-80 किलोचा. फार झाला तर 100 किलो. म्हणजे माणसा एवढाच वजन असते. आणि त्या माणसाला जेवढा डोस लागतो 2-4 ml 1 ml 2 ml एवढाच त्याचा डोस लागतो. म्हणून त्याला औषधाचा खर्च. मोठ्या जनावराला तुम्ही पाहिलं असेल हे मोठ्या जात इंजेक्शन लावतात तर औषध जास्त लागतं आहे, खर्चही जास्त लागतो. त्याच्यानंतर चारा पाणी कमी लागतं. मोठ्या जनावराला 50 किलो चारा लागतो. आणि या शेळीला छोटंसं जनावर असते तर या शेळीला फक्त 5 किलो चारा लागतो. 4 किलो ओला 1 किलो सुका बस झालं. एवढ्यात त्याचा पोट भरून जातं. सहज करता येतो. अगदी छोटासा मुलगा जरी असला आणि त्याला थोडीफार माहिती असेल तो अगदी 400-500 शेळ्या आरामात सांभाळू शकतो. तुम्ही राजस्थानमध्ये जा किंवा कधी वर्धा रोडला किंवा कधीतरी शहराच्या बाहेर कधी फिरत जा. त्या ठिकाणी तुम्हाला ते राजस्थानचे किंवा कच्छी लोक तुम्हाला 400-500-600 शेळ्या मेंढ्या घेऊन चालतात. आणि त्यांना जनावरांची भाषा येते. अशी एक शेळी मारली का ते अशी गोल करून उभे राहतात. अगदी त्यांना त्या जनावरांची भाषा येतात. अगदी लहानपणापासून मरेपर्यंत त्या शेळ्या मेंढ्यासोबत राहतात. त्यांच्या अंगाला वास घेतला तर शेळ्या मेंढ्याचा वास येईल. आम्ही सुद्धा जेव्हा काम करतो हे सुटबूट नाही. हे काढून ठेवून आम्ही शर्ट पॅन्ट घालून आम्ही आपले कामं करतो. तुम्ही आमच्यासमोर उभे नाही राहू शकत. इतका वास येतो अंगाला. कारण ह्याचं शेळीचं जे तर त्या मुद्द्यावर पण आपण येणार आहे. बऱ्याच काही गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहे. तर अगदी हा सहज करणारा व्यवसाय आहे शेतीसाठी. कारण मोठे जनावर हँडल करायला सोपं कठीण असतात. मोठे शिंग असतात. त्याचं वजनच 300-400 किलो असतं. त्याला जर व्यवस्थित ते माणसाळलं असलं तर ठीक आहे. नाहीतर ते मोठं जनावर सांभाळणं काही सोपी गोष्ट नसते. पण शेळीला हाताळणं सोपं असतं. त्यानंतर शेतीसाठी खत मिळतं. शेळीचे जे लेंडे असतात हे उत्कृष्ट असं कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहे. त्याची एक लेंडी असते त्याच्यात जवळपास 1.5% स्फुरद, 1.5% नत्र, 1.5% पलाश असतं. आणि हे टाकलं जमिनीमध्ये ते हळूहळू मुरते आणि त्याला हळूहळू ते पिकाला उपलब्ध होते. अतिशय उत्कृष्ट असं सेंद्रिय खत आहे. आजकाल बघा शेतीची जी उत्पादकता शेतीचं उत्पादन वाढतं आहे परंतु उत्पादकता म्हणजे एका एकरामध्ये किंवा एका हेक्टरामध्ये कोणतंही पीक जेवढा निघते किती क्विंटल निघते ते तर त्याचं ते कमी होत आहे दिवसेंदिवस. याचं कारण फक्त रासायनिक खतांचा वापर. त्याच्यामुळे खराब होणारी जमीन खराब. त्याच्यामुळे पाण्याचं पर्क्युलेशन कमी. त्याच्यामध्ये पाणी कमी मुरते, हवा कमी खेळते आणि परिणामी पिकाची वाढ कमी होते, उत्पादन कमी होते. अशी हीच पूर्ण चेन असते. तर ही चेन जर आपल्याला तोडायची असली आणि जर उत्पादकता वाढवायची आहे तर सेंद्रिय खत टाका. कोणतेही टाका. लेंडी खत टाका, तुम्ही शेणखत टाका, कोणतेही टाका. हे अतिशय आवश्यक आहे आजच्या काळामध्ये. त्याच्यानंतर दूध मिळते. शेळीचं दूध उत्कृष्ट असं दूध असते. एका शेळीपासून आपल्याला 100 मिलीलिटर ते 1 पाव दूध आरामात मिळते. निसर्गाची व्यवस्था बघा कशी सुंदर आहे. शेळीचं जे पिल्लू करडू जे जन्मते ते साधारणतः 2-2.5 किलोचं राहते आणि त्याच्या वजनाच्या 10% म्हणजे जवळपास 1 पाव दूध निसर्गाने त्याच्या आचळामध्ये निर्माण केलेलं आहे शेळीच्या. बघा हत्तीण जी असते हत्तीणीचं पिल्लू 100 किलोचं राहते. त्याला एका दिवशी 10 लिटर दूध लागते. त्याच्यामध्ये 19% फॅटचं दूध तिच्या आचळामध्ये हत्तीणीच्या निर्माण करते. गाईचं पिल्लू 15 किलोचं राहते जवळपास आणि तिच्या आचळामध्ये 15 ते 20 किलोचं आणि तिच्या आचळामध्ये जवळपास 2 ते 3 लिटर दूध एका दिवशी निसर्ग निर्माण करत असतो. व्यवस्था बघा निसर्गाची. केस आणि तंतू मिळतात. शेळ्यांच्या अंगावर तंतू असतात. आता हे तंतू थोडेसे रफ असतात आपल्याकडच्या ज्या साधारण शेळ्या असतात. परंतु जर जम्मू काश्मीरकडच्या चेगू आणि छांगतांगी जातीच्या जर शेळ्या घेतल्या तर त्याच्या केसाखाली एक बारीक आणखी त्याला गार्ड हेअर्स म्हणतात. त्याच्याखाली बारीक तंतू असतात. त्याला पश्मिना म्हणतात. हजारो रुपये किलो ते तंतू विकले त्याच्यापूर पश्मिना शाल बनते. आणि अँगोरा
दुसरी एक जात असते, त्याच्यापासून अँगोरा, त्याच्यामध्ये आपल्याला दुसरे आणखी तंतू मिळतात. तर ते जर आपल्याकडे ते होणार नाही, त्याचा आपण विचार करू नये. आपल्याकडे शेळ्या पाळायच्या म्हणजे मटणासाठी आणि दुधासाठी बस. त्याच्यानंतर चालता फिरता डिमांड ड्राफ्ट. आम्ही याला चालता फिरता डिमांड ड्राफ्ट म्हणतो. शेतकऱ्याला आज जर पैशाची गरज आहे आणि त्यांनी शेळी विकायला काढली, एवढंच आहे की त्याला 10,000 नाही मिळणार, कारण दलालांनी मार्केट खाऊन टाकलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला 4-5 हजार बसल्या जागी मिळतील. म्हणजे हा एक प्रकारचा हा डिमांड ड्राफ्ट आहे आणि दुष्काळात उपयोगी असा व्यवसाय आहे. आता हे वाक्य राजस्थानसारख्या किंवा शुष्क क्षेत्रीय सोलापूरसारख्या त्या भागासाठी आहे, कारण की त्या भागामध्ये सतत दुष्काळ पडतो. राजस्थानमध्ये 3 वर्षातून एकदा चांगला. आता मात्र तिथलं हवामान बदललेलं आहे, तिथे पाऊस पडायला लागलेला आहे. पूर्वीची गोष्ट सांगतो तर त्या दुष्काळामध्ये पण त्या ठिकाणी त्यांना एकमेव त्यांचा म्हणजे पोट भरायचा व्यवसाय म्हणजे उंटपालन, मेंढीपालन, शेळीपालन वगैरे. तर दुष्काळात उपयोग असा व्यवसाय आहे, कारण की जर दुष्काळ पडला तर शेती घेऊन कोणी पळून जाऊ शकत नाही, परंतु ते लोक पलायन करतात आणि अगदी बंगलोरपर्यंत आपल्या मार्गाने हे ते जातात आणि जिथे ते गवत सापडे तिथे चरतात, त्या शेळ्या मेंढ्यांना चारतात, त्यांच्याकडून जिथे शेतात बसवतात त्यांच्याकडून पैसे घेतात आणि थोडंफार काही दूध मिळेल ते विकतात आणि ते आपले शेळ्या काही विकतात आणि पैसे कमावतात. किलोनी सोनं असते त्या लोकांकडे. तर फक्त पशुपालन करून आणि आपल्या विदर्भासंबंधीमध्ये महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आज आपल्या विदर्भातल्या लोकांची, बहुतेक शेतकरी लोकांची जी गती झालेली आहे ती पशुपालनाकडे, पशुधनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे. माझा विषय आहे पशुधन उत्पादन आणि व्यवस्थापन. माझा विषय आहे म्हणून सांगत नाही मित्र, पण मी शेतकरी कुटुंबातला आहे आणि म्हणून सांगतो. एकेकाळी आमच्याकडे इथून जवळपास 100 किलोमीटरवर मध्य प्रदेश बॉर्डरवर हवेली मोगा माझं गाव आहे. आता तिथली शेतीवाडी थोडीफारच राहिलेली आहे. एकेकाळी आमच्याकडे पूर्ण गोठे भरलेले असतात आणि पिप्यानी तूप निघत असे, पिप्यानी लोणी निघत असे, चरव्याबरोबरून दूध निघत असे 40 वर्ष आधी. आता तो जमाना गेला. आता सगळे लोक इकडे तिकडे गेले, आम्ही नोकरी पाण्याला लागलो, शेतीकडे दुर्लक्ष झालं आणि अनेक गोष्टी झाल्या. पुढे जाऊया. आता शेळीपालनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे शेळीपालनापासून जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा, तर कुर्बानी बकऱ्या बनवून विकणे. आता कुर्बानी बकरा म्हणजे काय पुढे माझ्या भाषणात येणार आहे, पण परत एकदा सांगतो की आपल्याकडे काही मुस्लिम बंधू असतात, तर ईदला एक सण येतो, बकरी ईद म्हणतात. त्या दिवशी त्यांना कुर्बानी द्यायची असते, म्हणजे त्यांना बळी द्यायचा असतो एक प्रकारे देवाला, अल्लाला, त्यांच्या जे काय असेल ते. तर त्या ठिकाणी त्यांना त्याची जी प्रिय वस्तू असते ती स्लॉटर करावं लागते, कुर्बानी द्यावं लागते, त्याला कुर्बानी बकरा असं म्हणतात. तर त्यासाठी शेळ्या पाळतात. त्या धुष्टपुष्ट पाहिजे, त्याला कोणत्या प्रकारचा व्रण नको, कोणत्याही प्रकारची जखम नको, डोळा फाटलेला नसो, फुटलेला नसो, कान फाटलेला नसो, अशा प्रकारचे बकरे त्यांनी जर विशिष्ट धष्टपुष्ट आणि सुंदर दिसणारे जर पाळले आणि त्यांना जर पसंत आला तर ते 50,000 काय 3 लाख रुपये द्यायला कमी करत नाही. म्हणजे लोक जी ओरड करतात की आपल्याला शेळीपालनाला भाव मिळत नाही, तर जर तुमच्या कुर्बानीसाठी तुमचा वर्षातून एक जरी बकरा विकला गेला आणि तुम्हाला 50,000 ते 1-2 लाख रुपये मिळाले, तुमचा पूर्ण वर्षाचा नफा एका एक बकरा विकून तुम्हाला मिळू शकतात. आणि जे आपले आखाती देश आहे, कुवैत आहे, सौदी अरेबिया वगैरे, तर त्या ठिकाणी आजकाल काय झालेलं आहे, शहरीकरण झालेलं आहे. तर त्या ठिकाणी फ्लॅट स्कीम झाल्या. आता यासाठी मुद्दा काय आहे की कुर्बानी देण्याच्या आधी त्या बकऱ्याला आतमध्ये ते पहिले विकत आणतात, त्याला पाळतात, त्याला खाऊ पिऊ घालतात, त्याला पुत्रावर प्रेम करतात आणि मग त्याला कुर्बानी देतात त्या प्रिय वस्तूची. आता त्या फ्लॅटमध्ये शक्य नाही, तो लेंड्या टाकेल, मूत्र टाकेल, मग ते कसं शक्य आहे. म्हणून ते लोक काय करतात, सरळ बाजारातून त्याच दिवशी विकत आणतात, बाहेर फ्लॅटच्या खालीच त्याला कुर्बानी देतात, त्याचा काही मांस ठेवतात आणि बाकी वाटून टाकतात. तर त्या आखाती देशामध्ये आपल्या भारतीय बकऱ्यांना मोठी मागणी आहे, कारण आपल्या भारतीय बकऱ्यांच्या मांसाला सेंद्रिय मांस म्हणतात. आता सेंद्रिय मांस म्हणजे काय, तर ज्या वनस्पतीवर कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक फवारलेलं नाही, ज्याच्यावर कोणतेही रासायनिक खत, युरिया किंवा फॉस्फेट पॉलॅश टाकलेलं नाही, अशा प्रकारच्या जंगली वनस्पतीवर चरून तयार झालेला बकरा, त्याच्यापासून मिळालेला मांस म्हणजे कुर्बानी बकरा आणि आपला सेंद्रिय बकरा आणि सेंद्रिय मांस. तर आपल्या बहुसंख्य या भारतामध्ये 99% शेतकरी हे आपले परंपरागत पद्धतीनेच शेळीपालन करतात, त्यांना जंगलात चारतात. जंगलातल्या वनस्पतीवर कोणतंही कीटकनाशक फवारलेलं नसतं, कोणतंही त्याच्या ठिकाणी खत टाकलेलं नसतं आणि त्याच्यावर पोचलेले हे बकरे म्हणजे सेंद्रिय बकरे, त्याच्यापासून मिळायला पाहिजे सेंद्रिय मांस. तर म्हणून त्याला जास्त निर्यात मूल्य आहे, कारण आजकाल जो जमाना आलेला आहे सेंद्रिय मांस, सेंद्रिय भाजीपाला, सेंद्रिय दूध असं वगैरे. तर या दृष्टिकोनातून हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा, कृपया लक्षात ठेवावा. आता शेळीपालन हे खालील व्यवसायासाठी करता येऊ शकतं. पहिलं काय आहे,
बघा याच्यातून अनेक गोष्टी याच्यामध्ये फक्त शेळीपालन नव्हे, त्याच्या अनेक फॅसेट्स आहेत. त्या बघा, उच्च प्रतीच्या बकऱ्या किंवा बोकडासाठी पैदास. आता बघा तुम्ही लोक इथे बसलेले आहे, याच्यापासून प्रेरित होऊन तुम्ही शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. परंतु दुसरा एखादा माणूस तुमच्या जो आला आणि तुम्ही शेळ्या वाढवल्या, तुमच्याकडे बकरे पण आहे बघ, आणि दुसरा एखादा माणूस तुमच्याकडे आला, त्यांनी म्हटलं कृपा करून समोर या, इकडे समोर जागा आहे, कृपा करून समोर या. तर त्यांना तुम्हाला जर बकरे चांगल्या प्रतीचे जर द्यायचे असले तर ते तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही त्याच्यापासून जास्त फायदा, कारण तुम्ही जर खाटकाला विकले तर खाटीक तुम्हाला काहीही नफा मिळू देणार नाही. कारण की हे बघा, शेळीपालनापासून तुम्हाला फायदा, तुम्हाला डायरेक्ट मार्केटिंग करावं लागेल. आणि डायरेक्ट मार्केटिंग तुम्ही जर दलालामार्फत केला, तुम्हाला काहीच नफा मिळणार नाही, हे तुम्हाला लिहून देतो. ह्याच्यातून तुम्हाला मार्ग काढावा लागेल. आज बघा माझ्या व्हॉट्सॲपवर ग्रुपवर कमीत कमी 10 ते 15 हुशार शेळीपालक, नागपूर शेळीपालक, अनेक महाराष्ट्र राज्य शेळीपालक संघ, अनेक प्रकारचे ग्रुप स्थापन झालेले आहे. आणि त्यांनी मला समभाव माझ्या त्याच्यावर ठेवला आहे. आणि मला जे काही थोडीफार माहिती आहे मी त्याच्यावर आपलं मार्गदर्शन करत असतो. त्यात माझा एक पैसा लागत नाही, पण अनेक शेळीपालनाचा यात फायदा होतो. फेसबुकवर पण अनेक शेतकरी लोकांचे ग्रुप्स आहे आणि त्या ग्रुप्सवर मी मार्गदर्शन करत असतो. तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचा उपयोग करून, बहुतेक लोकांकडे आता स्मार्टफोन आलेले आहे, तर त्याच्यामध्ये फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर बरेच लोक अवगत आहेत. तर त्याच्यावर त्या ग्रुपची तुम्ही निगडीत व्हा आणि त्याच्यामार्फत तुम्ही मार्केटिंग करा, तुम्हाला जास्त पैसे मिळतील. आणि संघटित व्हा. आणि अशा प्रकारे तुम्ही जर हे बकरे विकले तुम्हाला जास्त पैसे मिळतील. दुसरी गोष्ट मटणासाठी, त्याच्यानंतर कातडीसाठी, त्याचं जे कातडं असतं ते अतिशय, त्याचे ढोलकी आणि बाकीचे जे वाद्य असतं त्यासाठी, बुटासाठी याचं उत्कृष्ट असं त्याचं हे असतं कातडं. त्यानंतर मोहेर म्हणजे अँगोरा बकऱ्यांपासून मिळालेलं तंतू, त्यापासून स्वेटर्स वगैरे तयार होतात आणि बाकी गरम कपडे. खूर, त्यापासून बटन वगैरे तयार होतात. त्यानंतर शिंग, ते पण अनेक प्रकारच्या वस्तू तयार करतात. अनेक कंपन्या असतात जे हे विकत घेतात शेळ्या मेल्यानंतर, म्हणजे शेळी मेल्यानंतरसुद्धा आपलं फायदा करून देते. त्यानंतर दूध आणि दुधाची उत्पादनं. आता बघा या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पुढे येणार आहे. तुम्ही म्हणाल काय सर तुम्ही सांगून राहिले शेळीचं दूध, त्याला तर वास येतो ना, वास येतो, पण का बरं येतो? अनेक कारणं आहे. पहिली गोष्ट, आपण परंपरागत पद्धतीने ठेवतो. त्या परंपरागत पद्धतीमध्ये ठेवल्यानंतर त्या शेळ्या अशा कोंडून ठेवल्या असतात. त्या कोंडून ठेवल्या तर नर आणि माद्या एकाच ठिकाणी. आणि जसा माणसाच्या पुरुषाच्या घामाला वास येतो काखेमध्ये बघा, तर त्याच प्रकारे या नराच्या अंगामध्ये काही विशिष्ट संप्रेरक स्त्रवल्या जातात आणि त्याच्यामुळे तो वास येतो. हे एक कारण झालं. कारण नंबर 2, त्या ठिकाणी त्याचा मूत्र पडलेलं असते, लेंड्या पडल्या असतात, त्याच्यामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त असते, उग्र असा वास येतो. त्या कोंडून ठेवल्या असतात, तिथे व्हेंटिलेशनची व्यवस्था नसते, वायुसंचार नसतो, म्हणूनही वास येतो. नंबर 3, बकरा नर जेव्हा तो परिपक्वते असतो, जेव्हा तो माझावर येतो, तेव्हा तो स्वतःच्याच अंगावर लघवी करतो आणि तो वास त्याच्या अंगाला लागतो. आणि याच नराच्या सानिध्यामध्ये या शेळ्या ठेवल्या असतात माद्या, त्याच्या अंगाला तो वास लागतो आणि तो वास मग दुधाला लागतो. शेळीच्या दुधाला कोणता वास नसतो. आणि हा प्रयोग तुम्ही करून पहा, नराला अलग ठेवा, माद्यांना अलग. सिंपल प्रयोग, काही याला पैसे लागत नाही. आणि त्या शेळीचा तिला स्वच्छ ठेवा, जिथे लेंड्या पडल्या तिथे दूध काढू नका, स्वच्छ जागी दूध काढा, त्याला काही वास आहे. राजस्थानमध्ये राहून मी शेळ्या, मेंढ्या, उंटीन सगळ्या दूध पिलं, कशाला वास नसतो. स्वच्छ ठेवा जनावर, त्याला वास नसतो. आणि बघा गवळ्याकडचं दूध बघा आणि तुम्ही पाकिटातलं दूध पहा, गवळ्याकडच्या दुधांना माफ करा, त्या ठिकाणी कधी कधी वास येतो बऱ्याच वेळेला, कारण स्वच्छता पाळत नाही, स्वच्छ दूध उत्पादन करत नाही. तर तसं जर केलं तर शेळीच्या दुधाला वास नसतो. आणि ते दूध त्याच्यापासून उत्कृष्ट असा खावा आणि कुल्फी आपण तयार करू शकतो आणि त्याच्यापासून आपण जास्त फायदा मिळू शकतो. त्याच्यानंतर जीवामृत, जे लोक आजकाल सेंद्रिय शेती करतात त्यांना जीवामृत म्हणजे काय माहिती, एक प्रकारचं मिश्रण असतं, त्याच्यामध्ये याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर ईदचे बोकड, कुर्बानी बकरे मी तुम्हाला सांगितलं. पर्यटन, आता बघा, आता एक नवीन आयडिया आहे. आता तुमचं समजा एक 10 एकराचं शेत आहे, त्याला कृषी पर्यटन क्षेत्र म्हणून तुम्ही विकसित करू शकता. त्याच्यात छोटासा डोंगर असेल, एखादा छोटासा उंचवटा असेल, त्या ठिकाणी झोपडी बांधा, त्या ठिकाणी एक बैलगाडी ठेवा, तिथून आणि तुम्ही 2-4 सिरोही, जमनापारी, उस्मानाबादी अशा जसे महाराज बागे ठेवले असतात, अशा 2-3 जातींचे, प्रत्येकाचा रंग वेगळा. उस्मानाबादी काळ्या रंगाचे असतात. आता माझ्या याच्यामध्ये येईल समोर भाषणामध्ये तुम्हाला चित्र दाखवीन. सिरोही हरणासारखं कातडं असतं, जमनापारी पांढऱ्या शुभ्र, अशा 2-3 प्रकारच्या बकऱ्या ठेवा. शहरातले लोक तुमच्याकडे येतील, त्याला त्याच्या बिलकुल टिळा लावून स्वागत करा, बैलगाडीत बसून आतमध्ये आणा,
आपल्या शेतात थोडासा ओरडा लावा, शक्य असेल तर, ज्यांना शक्य असेल त्याला, ज्याला शक्य नाही त्याला सांगत नाही. तर त्या ठिकाणी ते शेळ्या बघतील, त्यांना कौतुक वाटेल, शेळीचं दूध काढून दाखवा. अशा प्रकारे तो पैसा वेगळा, त्याचं तिकीट राहील, त्याचं तिकीट राहील. आणि याचा म्हणतात ते हुरडा खातील, भरीत भाकरीचं जेवण जेवतील. हे तुम्हाला आयडिया देतो. लेक्चर माझं शेळीपालनाचं आहे, पण माझा उद्देश आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढवायचं, तर म्हणून ही आयडिया सांगतो आहे तुम्हाला. आता चाऱ्याचं उत्पादन, आता तुम्ही शेळ्यांसाठी जर चारा लावला तर जेवढा चारा तुम्ही, जर जास्त शेती असेल, सिंचनाची सोय असेल, तुम्ही चारा जास्त लावला तर जेवढा चारा तुम्हाला लागेल तो वापरला, बाकी विकला, याच्यापासूनही तुम्ही जास्त पैसे मिळू शकता. त्याच्यानंतर गोळी पेंड उत्पादन. आता याच्या मशीन्स येतात, तुम्ही जर येथे प्रदर्शनामध्ये अवश्य जा, इथे अनेक प्रकारचे उत्पादनं मिळतील. त्या ठिकाणी छोट्या मशीन्स आजकाल डेव्हलप झालेल्या आहे. त्याच्यापासून तुम्ही जे त्याच्या सुग्रास म्हणतो किंवा अलाप म्हणतात किंवा आपल्याकडे खुराक म्हणतात विदर्भामध्ये, ते एक प्रकारचं मिश्रण असतं. त्याच्यामध्ये ढेप असते, त्याच्यामध्ये आणखीन भुसा असतो, त्याच्यामध्ये डाळीची चुरी असते, त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर असते, व्हिटॅमिन मिक्सचर, त्याला म्हणतो आपण खुराक. तर त्याच्या गोळ्या करतात तयार, आणि या गोळ्यांचं पेंड म्हणतो त्याला आपण, पश्चिम महाराष्ट्रात पेंड म्हणतात, ते आपण विकून आपण पैसा कमावू शकतो. प्रशिक्षण केंद्र. आज जर तुम्ही इथे प्रशिक्षण घेताय, उद्या जाऊन तुमचं नॉलेज डेव्हलप होईल. जशा ते मारोडे साहेब बसले, त्यांनी स्वतः या ठिकाणी व्यवसाय, ते तुमच्या अनुभव नंतर सांगणार आहे. तर तुम्ही तुमच्यात जेव्हा तुम्हाला काही ज्ञान येईल, तर तुम्ही जेव्हा 4 शब्द बोलण्याच्या योग्य व्हाल, तर तुम्हीसुद्धा एक प्रशिक्षण उघडं होऊ शकता, शेळ्या दाखवू शकता, आणि तुम्ही त्या ठिकाणी लोकांना प्रशिक्षण देऊ शकता. त्याद्वारे तुम्हाला पैसा मिळू शकेल. सल्लागार केंद्र उघडू शकता. रक्ती, जे शेतकरी, आता हे आपल्या कामाचं नाही आहे. आता फक्त एक त्याच्याशी निगडीत असं आहे की ज्या ठिकाणी शेळ्या कापल्या जातात त्याचं रक्त जे पडतं तर ते साकाळतं, मग त्याची रक्ती, आणि त्या रक्ती पण ते वापरणारे लोक असतात. त्यानंतर खरेदी मदतनीस म्हणून तुम्ही लोकांना मदत करू. तुम्हाला अनुभव आला की शेळ्या कशा निवडायच्या, तुम्हाला अनुभव आला की तुम्ही लोकांना मदत करू शकता, त्याचे तुम्ही चार्जेस घेऊ शकता. त्याच्यानंतर काहीतरी चूक झालेली आहे, शेळी स्पर्धा आयोजित करू शकता, आणि अशा प्रकारे तुम्ही पैसा. आता आपण आपल्या देशामध्ये ज्या शेळीपालनाच्या विविध पद्धती आहे त्याकडे, पहिली आहे पारंपरिक पद्धत. तुम्ही कोणत्याही गावामध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला शेळ्या चरताना दिसतील, आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या शेळ्या, त्याची जास्त विचार न करता कोणत्याही प्रकारच्या 2 प्रकारच्या शेळ्या असतात, एक वर्णित आणि अवर्णित. आता बघा, तुम्ही समोर दाखवते तुम्हाला मी. आता हे चित्र बघा. आता हे मी कुठेतरी हिंगण्याजवळ फिरत होतो, तर त्या ठिकाणी घेतलेला मी फोटो आहे. या फोटोमध्ये बघाल काही भुऱ्या, काही पांढऱ्या, काही काळ्या बकऱ्या, याला आम्ही अवर्णित म्हणतो. या सगळ्या शेळ्या वेगवेगळ्या मिक्स जातीच्या आहे. याचा काही सायंटिफिक ब्रीडिंग झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे अशा मिक्स जातीच्या शेळ्या तुम्हाला दिसतील. तर अशा प्रकारच्या शेळ्या पाळायच्या, दिवसभर भटकायचं, कुठेतरी चारायच्या, कशा बंद करायच्या, त्याला वॅक्सिनेशन करायचं नाही, त्याला कोणत्याही प्रकारचं सायंटिफिक ब्रीडिंग करायचं नाही, प्रजनन करायचं नाही. ते झालं पारंपरिक पद्धत. म्हणून दुसरी एक पद्धत आजकाल नवीन निघालेली आहे, आता म्हणजे आता इंटेन्सिव्ह मेथड, बंदिस्त शेळीपालन. माफ करा मित्र हो, 30 वर्ष झाले क्षेत्रामध्ये. मला राजस्थानमध्ये 1989 ते 2001 मी मारवाडी शेळ्या पाळल्या, त्याच्यानंतर जमनापारी शेळ्या पाळल्या, मग त्याचं क्रॉस ब्रीडिंग केलं, त्याच्यामध्ये आम्ही त्याचे पिलं काढले. त्याच्यानंतर नागपूरला मी जेव्हा 2001मध्ये आलो, उस्मानाबादी शेळ्यावर 16 वर्ष काम केलं, आणि आता मी सध्या झाशीला आहे, त्या ठिकाणी बुंदेलखंडी जाती शेळ्यावर संशोधन करतो आहे. तर शेळ्यावर संशोधन करायचं म्हणजे पहिले पाळावं लागतात, असं नाही होत. जे तुम्ही हे बघताय सूटगोट, हे फक्त इथे तुमच्यासाठी, हे तिथे नाही. हे सगळं काढून ठेवून तिथे शेळ्यांसोबत राहून तिथे त्यांना पाळावं लागतं, त्यांना खुराक पाणी आपल्यासमोर दिलं की नाही पाहावं लागतं, त्यांच्यासमोर राहून त्यांची ऑब्झर्वेशन घ्यावं लागतात, तेव्हा कुठे ते संशोधन होतं. संशोधन म्हणजे असं हवेतून होत नाही. आलं लक्षात तुम्हाला? तर ते आता बंदिस्त शेळीपालन म्हणजे 24 तास त्याला एका ठिकाणी ठेवायचं आणि चारा. आता मला सांगा, मला मी याच्या विरुद्ध आहे. ज्याला परवडत त्याला करा. शेळीपालन आपण करतो कशाला, की काहीतरी 4 पैसे मिळावे म्हणून, काही नफा मिळावा म्हणून. आणि जर तुम्ही एखाद्या एक फार्म घेतला, समजा लीजने घेतला, तो घेतला त्याचे पैसे, मग तुम्ही चाऱ्याची लागवड केली त्याचे पैसे, मग तुम्ही चारा कापला त्याचे पैसे, मग तुम्ही चारा खाऊ घालाल त्याचे पैसे, मग खाऊ घातल्यानंतर मग त्याचे बाकीच्या ऑपरेशन्स, हे सगळं तुम्ही जर अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला परवडेल का, हा प्रश्न तुम्ही व्हॉट्सॲपवर माझ्याशी हजारो शेतकरी माझ्या संपर्कात आहेत, मला भेटायला येतात. इथे 16 वर्ष होतो मी, पब्लिक रिलेशन ऑफिसरही होतो इथे.
हजारो शेतकऱ्यांना भेटतो. अशा प्रकारच्या शेकडो 30 वर्षामध्ये शेतकरी लोकांना भेटलो. सगळ्यांचा एकच सूर, नाही परवडत. आणि तुम्ही बघा राजस्थानमध्ये, राजस्थानचं उदाहरण मी वारंवार देतो की तुम्ही हे जे परंपरागत पद्धतीने शेळीपालन करतात ते आजही का टिकून आहे, कारण की त्याच्यात फायदा जास्त आहे त्यांना, पण त्याच्यामध्ये थोडा बदलायची गरज आहे. कुठे बदल आहे तर म्हणून या दोन्हीमध्ये त्रुटी आहे. आता त्या पहिल्या पद्धतीमध्ये काय होतं की शेळ्या वणवण भटकतात. आता वणवण भटकल्यानंतर होतं काय की त्या बारीक राहतात, ते काय खातात, त्यांना चारा बरोबर मिळत नाही, पोटभर मिळत नाही, निकृष्ट प्रतीचा मिळतो, त्याच्यामध्ये लिग्निन आणि सेल्युलोज जास्त असते. आणि तो चारा खाल्ल्यानंतर त्यांना जी ऊर्जा मिळते चालण्या फिरण्यात खर्च होते. मग त्या शेळ्या क्रूश राहतात 15 ते 20 किलोच्या. तुम्ही मटण मार्केटमध्ये जा नागपूरच्या, तुम्हाला दिसेल असे बांधलेले असतात. आणि त्याला कापल्यानंतर त्याला आम्ही ड्रेसिंग पर्सेंट म्हणजे मांसाचं आणि हाडाचं गुणोत्तर ते 50% असते. मग त्यापासून 10 किलो मांस निघालं, ते काय परवडेल? नाही परवडत. ती शेळी धष्टपुष्ट पाहिजे 50-60 किलोची, कमीत कमी 25-30 किलो मांस निघालं पाहिजे कापल्यानंतर, तेव्हा ती परवडते आणि विकल्यावरही परवडते, आहे की नाही? तर म्हणून त्याच्यामध्ये त्या त्रुटी आहे. आणखीन बऱ्याच त्रुटी आहेत. आणि इंटेन्सिव्हमध्ये काय होतं की तुम्ही एकाच ठिकाणी ठेवल्यानंतर शेळ्या एदी बनतात आणि लठ्ठपणा वाढतो आणि त्याच्या गर्भाशयामध्ये जे पिल्लू वाढत असते तर ते पिल्लू मोठं होते आणि मग जेव्हा ती जणते तेव्हा त्याचं जननेंद्रिय छोटं असतं आणि त्या मग जणताना त्रास होतो, त्याला कष्टप्रसव म्हणतात, डिस्टोकिया. मग त्याच्यामध्ये जर एखाद पिल्लू मेलं तर मग आपलं नुकसान होते. एक जरी पिल्लू मेला तर 5,000चं नुकसान होते. आज गरीब शेतकऱ्यासाठी 5,000चं नुकसान काही कमी नसते. म्हणून माझी विनंती आहे की या दोन्हीचा नीट शहानिशा करूनच करावं. म्हणून आम्ही या दोन्हीचा मिलाप करून सेमी इंटेन्सिव्ह पद्धत काढलेली आहे की त्याला चरायला तर पाठवायचं, जेणेकरून चाऱ्याचा खर्च कमी झाला पाहिजे. कारण शेवटी अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. शेळी पालनापासून आपल्याला आपण खर्च किती केला, त्याच्यापासून आपल्याला उत्पादन किती मिळालं, नफा किती उरला, हा नफा किती उरला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकी ज्याला परवडत असेल त्यांनी बंदिस्त शेळीपालन करावं, मला काही म्हणाय नाही. पण मी 30 वर्षापासून एकच पद्धत वापरतो आहे, ती म्हणजे अर्धबंदिस्त पद्धत. आणि त्याचं जे काही लॉस आहे चालण्या फिरण्यात, त्याच्या शरीराचं वजनाचं कमी होतं आहे, ते भरून काढण्यासाठी आम्ही त्याला खुराक खाऊ घालतो, जवळपास 250 ते 350 ग्रॅम. ही जी पद्धत आहे आणि त्याच्यात नवीन मॉडर्न ज्या मॅनेज प्रॅक्टिसेस आहेत तर समोर येणार आहे, त्या आम्ही करतो. ही पद्धत म्हणजे अर्धबंदिस्त पद्धत आणि ही पद्धत सर्वात बेस्ट, हे माझा 30 वर्षाचा अनुभवाचा अर्थ आहे. ही बघा एक्सटेन्सिव्ह पद्धत. हा माणूस चारतो आहे, तो स्वतःही क्रूश आहे, त्याच्या शेळ्या पण क्रूश आहेत, कारण जे काय खाऊन राहिलं ते जिरून राहिलं. आता हे इंटेन्सिव्ह शेळीपालनाची म्हणजे एक शेड आहे दाखवलेली फक्त, ह्याच्यामध्ये शेळ्या कोंडून ठेवून ते करतात. हे जास्त तुम्हाला कल्पना यावी म्हणून. ही बघा दुसरी पद्धत. हे कुठेतरी तिकडे आसामकडची म्हणजे फोटो आहे, त्या ठिकाणी ते चिखलापासून बचाव करण्यासाठी उंचावर बांधलेल्या स्लॅटेड फ्लोअर्स म्हणजे लाकडी फळ्यांनी केलेली फ्लोअर आहे, त्यात त्या शेळ्या ठेवलेल्या आहेत. ही आमच्या नागपूरला जेव्हा होतो तर कृषी विज्ञान केंद्रामध्ये जी मॉडर्न शेड बांधली होती त्याचा फोटो आहे. या ठिकाणी आम्ही जवळपास 16 वर्ष काम केलं उस्मानाबादीवर. आता शेळीपालन कसं करायचं शास्त्रोक्त पद्धतीने, याचं हे लिहिलं आहे की शास्त्रोक्त पद्धतीने निवड, त्याचं प्रजनन, आहार व्यवस्थापन, दुग्ध व्यवस्थापन, सामान्य व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन, आवास व्यवस्थापन, हिशोब ठेवणं आणि विक्री ठेवणे. आता आपल्या मनात पहिले प्रश्न येतो की शास्त्रोक्त पद्धत म्हणजे काय हो? काही फार मोठी गोष्ट नाही. विचारपूर्वक आणि योजनाबद्ध पद्धतीने अगदी सगळं आपलं हे ज्ञान जे काय आपल्याला मिळतं हे सगळं वापरून आपण व्यवस्थित असं शेळीपालन जे करतो म्हणजे शास्त्रोक्त पद्धत. काही फार मोठी गोष्ट नाही. आता पहिला मुद्दा. हो सर, आता फास्ट होणार. आता शास्त्रोक्त पद्धतीने निवड कशी करायची तर बघा, सरळ हिशोब आहे शेळीपालनाचा. 2, 3 किंवा 4 पिल्लं देणारी मादी निवडावी. आता कसं कराल? 100 शेळ्या तुमच्याकडे आहे, मग त्याचा रेकॉर्ड ठेवायचा आणि रेकॉर्ड ठेवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगळं वेगळं करायचं. जसं शाळेमध्ये हुशार विद्यार्थी अलग काढतात आणि बुद्धू विद्यार्थी बारीक बाजूला काढतात आणि त्याच्यावर विशेष लक्ष देतात, तसं एक पिल्लू मिळालं आणि मोठं झालं तर 5,000, 2 पिल्ले मोठे झाले आणि वाढलं तर 10,000, 3 झाले तर 15,000 आणि 4 झाले तर 20,000. जेवढे जास्त पिल्ले तेवढा जास्त फायदा. म्हणून आपण जास्तीत जास्त पिल्ले देणारी शेळी निवडावी. दुसरी गोष्ट वर्णित जातीची म्हणजे उस्मानाबादी किंवा आपली सिरोही किंवा अशी जी जात बेरारी पण आहे आपल्याकडे समोर येणार आहे, ती आपण निवडावी. सशक्त पाहिजे, निरोगी पाहिजे. हो बोला. नाही कसं शक्य आहे?
हाऊ इज इट पॉसिबल सर? अर्धाही तास नाही झाला सर अजून, अर्धा तासही नाही झाला सर अजून तर. हां जस्ट सुरू सर. हाऊ इज इट पॉसिबल सर? सर आता इट डिपेंड सर. होईल लवकर करतोय 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 मित्र हो. आम्हाला लवकर कंप्लीट करायचं आहे, तर आता ही माहिती जी आहे ती आपल्याला कंप्लीट लवकर करावं लागणार आहे. प्रजननासाठी नराची निवड करताना हे महत्त्वाचे मुद्दे आहे की 1.5 वर्षाच्या वर पाहिजे, धस्तपुस्त पाहिजे, पाणीदार पाहिजे, डोळे कान ततारकावरे पाहिजेत आणि कामेच्छा चांगली पाहिजे. अशा अर्धा हे बघा जाती येतात आहे. ह्या बेरारी आपल्याकडे दिसतात, ह्या अशा प्रकारच्या शेळ्या तुम्ही बघा. ही चांगली जात आहे. ही उस्मानाबादकडची आहे. ही सिरोही, ही पण फार चांगली जात आहे. ही पिटाल, ही आपली फारशी कामाची नाही माझ्या मते. जमनापारी यस, कुर्बानीसाठी याची जास्त मागणी असते. हे उत्तर प्रदेशातली आहे. बाकी ह्या जमनापारीचा आलेला आहे. परत जाखरना, त्याच्यानंतर सुरती गुजरातची, बारबारी उत्तर प्रदेशची जात आहे, बंगालची. सिरोही ही पण तिकडची आहे, राजस्थानची जात आहे. परत आलेली होती माझी मारवाडी, ज्याच्यावर मी काम केलं राजस्थानमध्ये. त्यानंतर मलबारी केरळ, मेहसाणा गुजरात, कच्छी पुन्हा गुजरात, संगमनेरी ही पूर्ण महाराष्ट्रातली जात आहे. उस्मानाबादी, गोहिलवाडी ही गुजरातची जात आहे. झलवाडी पण गुजरातची जात आहे. मॅक्झिमम जाती राजस्थान आणि गुजरातमध्ये सापडतात. त्याच्यानंतर गंजम ओरिसा. आता हे एक्झॉटिक ब्रीड्स आहे, फक्त तुमच्या माहितीसाठी, हे आपल्या काही कामाचे नाही. आता शास्त्रीक्त पद्धतीने प्रजनन म्हणजे नर मादीचं मिलन करायचं आणि त्याला गर्भधारणा होऊन नवीन पिढीचं निर्माण म्हणजे प्रजनन. तर कसं करायचं? तर रोज सकाळी जो नर असतो त्याला शेळ्यांमध्ये सोडावं लागतं आणि तो माद्या ओळखून काढतो आणि त्या माद्यांना वेगळं काढून संध्याकाळी त्याचं मिलन करायचं. संध्याकाळी जर परडिंग केलं, दुसऱ्या सकाळी त्यांना आपल्याला हे करायचं आहे. त्यांचं मिलन होतं, सगळ्यांना माहीत आहे. आणि विल्यानंतर त्याला गर्भधारणा होते. 5 महिन्यांनी त्याला पिल्लू होतं. पिल्लू होताना या फोटोमध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर पिल्लू झाल्यानंतर जेव्हा ते गर्भाशयात असतं त्याच्या नाळेशी जोडलेलं असते आणि ती नाळ ती त्याला जोडलेली असते पोटाशी त्याच्या, आणि ती नाळ बांधणं अतिशय महत्त्वाचं, नाही तर पिल्लू मरते. आणि म्हणून आयोडीन किंवा सॅव्हलॉनमध्ये धागा बुडून त्याला ती आपल्याला नाळ बांधावी लागते. आणि म्हणजे ते त्याच्यात मर्तुकीचं प्रमाण हे मॅक्झिमम गोट फार्म बुडाले या कारणामुळे. त्यानंतर करडाला त्याला जन्मल्यानंतर त्याला स्वच्छ करायचं आणि मग स्वच्छ पोत्यावर शेळीसमोर टाकायचं आणि हे केल्यानंतर शेळीला त्याचा वास द्यायचा, म्हणजे त्याला ओळख पटते आणि शेळी आपल्या पिल्लाला विसरत नाही. त्याच्यानंतर आहाराचं व्यवस्थापन, त्याच्यामध्ये झाडपाला पाहिजे. झाडपाला 4 किलो आणि 1 किलो वाळलेला चारा पाहिजे. त्याच्यानंतर जो खुराक आहे त्याचं मिश्रण साधारणतः असं असतं: 38 किलो धान्य, 20 किलो चुणी, 20 किलो कोंडा, 20 किलो ढेप, 1 किलो मीठ आणि 1 किलो खनिज मिश्रण. आणि अशा प्रकारचं हे 100 किलो जे मिश्रण तयार होतं ते एका ठिकाणी भरून ठेवायचं. एका शेळीला साधारणतः 1 पाव ते 350 ग्रॅम. पिल्ले जास्त असलं तर जास्त खुराक द्यायचा. आणि नराला मात्र मोड आलेलं धान्य खाऊ घालायचं. त्याच्यामुळे काय होतं की त्यांची प्रजनन क्षमता टिकून राहते. त्या हे बघा, आता त्यांना खाली पडलेलं आवडत नाही म्हणून त्यांच्या ज्या चारा असतो तो असा टांगून ठेवावा लागतो. हे खुराक खाताना आहे. आवाज त्यांचा उंचावर पाहिजे, हवेशीर पाहिजे, प्रकाशमान पाहिजे, थंड पाहिजे. एका शेळीला 12 चौरस फूट जागा पाहिजे आणि वर कवेलू किंवा एस्बेस्टॉसचं छत पाहिजे आणि फरशी रुतणारी नको. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था पाहिजे. सामान्य व्यवस्थापन जे आहे त्याच्यामध्ये त्यांना वेळेवर चारायचं, वेळेवर दूध काढायचं, त्याचं रोज निरीक्षण करायचं. जर आजारी असली तर डॉक्टरकडे न्यायचं. त्याचे केस दर मार्चमध्ये कापायचे, नाही तर ओवा जास्त होतात. खुरांची काळजी घ्यायची. विशेषतः बाकीच्या पद्धतीत गरज पडत नाही. बंदिस्त शेळीपालनामध्ये खूर वाढतात, तासून घ्यावं लागतात. आणि खच्चीकरण करणं महत्त्वाचं आहे. त्याचे अंडकोश जे आहे ते बर्डिझो कॅस्टेटरनी लहानपणी 10-15 दिवस असताना ते खच्चीकरण करतात, जेणेकरून त्याच्या मांसाची प्रत सुधारते आणि जे काय खाल्लेलं अन्न त्याच्या अंगामध्ये चांगलं लागतं आणि मग ते त्याचं मांसाची प्रत सुधारते आणि वजन चांगलं वाढतं. दुग्ध व्यवस्थापन मगाशी तुम्हाला सांगितलं. शेळीच्या दुधाला वास येऊ नये म्हणून तिला स्वच्छता पाळायची आणि स्वच्छता पाळण्याच्या व्यतिरिक्त तिला जे आहे ते स्वच्छ ठिकाणी नेऊन दूध काढायचं. आरोग्य व्यवस्थापन जे आहे त्यात 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे की लसीकरण. ते पावसाळ्याच्या आधी 4-5 महत्त्वाचे रोग आहे त्याच्या लसी टचून घ्यायच्या. बाह्य परजीवीचा, त्याच्यात ज्या गोचीड, गोमाशा आणि फ्लीज असतात त्याचा नायनाट आवश्यक आहे आणि त्यासाठी ब्युटॉक्स नावाचं औषध बाजारात मिळतं, तर त्याच्या अंगावर फवारायचं. आणि अंतर्गत परजीवी, आतमध्ये काही अनेक प्रकारचे राऊंड वर्म्स, हुकवर्म्स,
गोलकृमी पट्टकृमी होतात, तर त्याचा नायनेट करायचा. पानाकूर, अल्बेंडाझॉल, थायबेंडाझॉल अनेक औषधं येतात बाजारात, कोणतं तरी एक औषध 3 महिन्यातून एकदा त्यांना पाजायचं. तर हे महत्त्वाचं आहे. हिशोब ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि हिशोब ठेवला तरच शेळी पालनामध्ये फायदा झाला की तोटाही कळेल आपल्याला. आणि तुम्हाला सांगितलं की सर्वात महत्त्वाची स्लाईड की जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी कुर्बानी बकरा तयार करून विकणे, प्रजननासाठी विकणे, त्यानंतर उरलेल्या शेळ्या मांसासाठी लेंडी खत विकावं, गांडूळ खत पण तयार करता येतं आणि स्वच्छ दूध विकू शकता. हा माझा पत्ता आहे आता. आणि हे माझं एक पुस्तक आहे. हे लेक्चर झाल्यानंतर कोणाची जर इच्छा असली तर आपण घेऊ शकता, बाकी हे नाही. आता या ठिकाणी वेळ अत्यंत कमी होता, त्याच्यामुळे हे माझं 3 तासाचं लेक्चर मी थोड्या वेळात आटोपलेलं आहे. अधिक माहितीसाठी आपण मला नंतर संपर्क करू शकता. आयोजकांनी मला इथे बोलवलं आणि मला ही संधी दिली. धन्यवाद. आता आपला बघा मारोडे साहेब आता तुम्हाला बोलतील आणि मग आपण प्रश्नोत्तरं घेऊया. हे सगळ्यात महत्त्वाचं. तुमचे प्रश्न तयार ठेवा, आपण प्रश्नोत्तरं घेऊया तुमचे. मारोडे साहेब बोलले की आपण प्रश्नोत्तरं बोलूया. शेळी पालनाचा हा जो विषय आहे हा कंटिन्यूमध्ये अभयसिंग मोरोडे सर चालू ठेवणार आहे. या विषयावर ते शासकीय योजनांमध्ये काय काय आणखी मदत शासनाकडून आपल्याला मिळू शकते या विषयावर मार्गदर्शन चालू ठेवणार आहे. शेळीपालन हा व्यवसाय ज्या पद्धतीने आपण इथे उपस्थित आहात म्हणजे अतिशय महत्त्वाचा आणि आवडीचा आणि ज्याकरता मार्गदर्शन घेण्याची आपल्या सगळ्यांची तयारी दिसली आहे, त्याबद्दल सगळ्यात प्रथम आपण सगळ्यांचे मी स्वागत करतो या डोममध्ये आणि सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन चालू ठेवावे. हॅलो बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी शेतीतून पीक निघत नाही म्हणून आत्महत्या केल्या त्या सर्व विदर्भातल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना प्रथम विनम्र अभिवादन करतो. एक शेतकरी पुत्र या नात्यानं ते करणं आवश्यक आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित 8 ते 10 महिला वर्ग आणि उपस्थित सर्व पुरुष मंडळी बांधवांनो, मी शेळीपालनातला प्रत्यक्ष अनुभवक आहे आणि गेल्या 4 वर्षापासून माझं शेळीपालन आहे. शासनाच्या जवळपास 8 ते 10 पुरस्कार भेटलेले आहेत. हे भेटताना माझं शिक्षण सांगणं गरजेचं आहे. माझं शिक्षण मी MA MAd BEd BSc माझं जर्नलिझमसुद्धा झालेलं आहे. राज्य शासनाचे जवळपास 120 पुरस्कार आहेत, 4 इंटरनॅशनल गोल्ड मेडल आहेत. बांधवांनो, यासाठी सांगतो कारण एखादा शेळीपालक हा आकोमाको पद्धतीचा नाही, तर खूप शिकलेला तरुण शेळीपालन करतो, त्यातून काहीतरी अनुभव सांगतो आणि ते प्रत्यक्ष फायद्याचं कसं आहे हे आपल्यासमोर शेअर करतो. मग अशी सरांनी सांगितलं की शासनाच्या योजना वगैरे आपण तुम्हाला सांगाव्या, पण एक अंधश्रद्धा आपली, शासनानं कुठल्या योजना दिलेल्या नाहीत, देतही नाही शासन आणि त्या नांदी पण लागू नका. त्यात ते काय फरक नाबार्ड फाबाडचं थोडंसं काय ते सगळं खोटं आहे, ते होत नाही. मी माझं सगळं सांगितल्यानंतर माझा एक व्हिडिओ आहे, ते 2 व्हिडिओ आपण बघावे. नंतर आपण सगळं शेळीपालन कसं केलं पाहिजे प्रत्यक्ष आणि त्यातले खरे अनुभव काय असतात. सरांच्या अनुभवाबद्दल मला खूप माहिती होती. सरांच्याचमुळे मी उभा झालेला आहे, रोकडे सरांमुळे. त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज थेरॉटिकल नॉलेज प्रचंड रास्त आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. पण प्रत्येक गोष्टीच्या 2 वाटा असतात. एक अनुभव एक प्रॅक्टिकली असतो आणि एक थेरॉटिकली असतो. आपण थेरॉटिकली ऐकलं, प्रॅक्टिकली सांगण्याचा मी प्रयत्न करतो आणि तुमच्याच भाषेत करतो, कारण मला ते टिंब देऊन काही बोलता येत नाही. मला काही दुसरी भाषा येत नाही, त्यामुळे विदर्भातला असल्यामुळे आपल्याच भाषेत बोलतो. चालेल ना? चला माझा व्हिडिओ दाखवतो. संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल पळशी झाशी गावातील हे आहेत उच्च शिक्षित मारोडे दाम्पत्य अभय सिंह आणि त्यांच्या पत्नी नयना मारोडे. अभय सिंहांचे वडील मुख्याध्यापक होते. सुशिक्षित कुटुंबातील अभय सिंहांनी शिक्षण घेतल्यानंतर देखील शेतीशी आपली नाळ कायम जोडून ठेवली. MA MAd पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून देखील नोकरी न करता शेतीतच ते रमले आणि यात त्यांना त्यांच्या पत्नीचीही साथ मिळाली. अभय सिंहांकडे वडिलोपार्जित 39 एकर शेती आहे. यात ते हळद, डाळिंब, कापूस, सोयाबीन, मका, आलं अशी अनेक पिकं घेतात. मात्र शेती ही संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्याने शेतीला शेळी पालनाची जोड देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. शेती आपण कितीही चांगल्या पद्धतीने करतो म्हटलं किंवा कितीही नियोजन पूर्ण केली तरी आपल्याला शेतीतूनच फक्त उत्पन्न मिळेल याची आपल्याला शाश्वती नसते. कारण निसर्ग नेहमीच आपल्या हाती नसते. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. म्हणून या शेतीला कुठेतरी एखादा जोडधंदा आपण केला पाहिजे, जेणेकरून या शेतीला जो धंदा आहे तो धंदा आपण मुख्य धंदा करून शेतीला पूरक करण्याचा माझा मानस आहे. आणि हा माझा नव्यानं प्रयोग मी या विदर्भातल्या तरुण शेतकऱ्यांसाठी देत आहो की मी या शेतीलाच एक मुख्य व्यवसाय म्हणून आता शेळीपालन हा व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि या शेळीपालनाला
शेळीपालन मी मुख्य व्यवसाय करून या शेळीपालनासाठी शेती हा पूरक व्यवसाय करणार आहे. कंपल्सरी नाही की आपण नोकरीच केली पाहिजे आणि जॉब करूनच आपण चांगला पैसा किंवा चांगलं जीवन जगू शकतो. म्हणून आपण शेतीपूरक व्यवसाय किंवा शेती करूनही आपल्या आयुष्यात यश मिळवू शकतो आणि चांगलं करिअर आपलं बनवू शकतो. अभय सिंह आणि नैना मारोडे यांना डाळिंब, हळद, आलं, कापूस, सोयाबीन आणि मका यापासून वर्षाला खर्च जाता जवळपास 12 लाखांचं उत्पन्न मिळतं. रब्बी आणि खरीप या पिकाच्या फंद्यात न पडता आम्ही सरळ एक वार्षिक पिकं घेत आहोत. म्हणजे केळी असेल, केळी पूर्ण वर्षभराचं पीक आहे. डाळिंब असेल, डाळिंबात वर्षभराचं पीक आहे. किंवा मग हळद असेल, हे आपल्याला 9 महिन्यामध्ये 9-10 महिन्याचं पीक आहे. अशी पिकं आम्ही घेऊन त्यातून नवीन काहीतरी प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही जी पारंपरिक शेती आहे, शक्यतो सोयाबीन, तूर असेल, कपाशी असेल, उडीद मूग असेल, यांना फाटाफळ आम्ही आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करतो. शेतीतून चांगलं उत्पन्न मिळत असलं तरी ही शेती संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्याने शेतीपूरक व्यवसायाची जोड देणं गरजेचं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी शेळी पालनासाठी शेड उभारलं. 33 नर आणि 33 माद्या अशा स्थानिक जातीच्या जनावरांचं संगोपन सुरू केलं. अभय सिंहांच्या पत्नी नैना यांचं शिक्षण MSc पर्यंत झालं असल्याने जनावरांची बांधवांनो, व्हिडिओ यासाठी दाखवला की कारण मी प्रत्यक्ष शेळीपालक आहे याचं आपल्याला कळलं पाहिजे. नाही तर मग काय कुणी येते आणि बोलून चाललं जाते. आता आपण शेळीपालनापासून सुरुवात करूया. शेळीपालन का करावं? बरेचसे शेतीपूरक व्यवसाय आहेत. सरांनी सांगितलं वराह पालन आहे, पोल्ट्री फार्म आहेत, बरेचसे आहेत, डेअरी फार्म आहे. पण त्याला काही खर्च जास्त असतो, बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणून आपण शेळीपालन निवडलं. आणि शेळीपालन करताना आपण जर थोडा टेक्निकल विचार केला, इथं शेतकरी कोण कोण आहेत? सगळेच आहेत. बांधवांनो, आता आपण शेती बघितली. या 3 वर्षात शेतीचं उत्पन्न बिलकुल नाही. आपण जर आपण एका एकराचा विषय जर केला तर आपण एका एकरामध्ये जर सोयाबीन पेरलं, मी शेळीपालन का करायचं मी तुम्हाला याचं थोडं लॉजिक सांगतो. शेळीपालन जर आपण जर आपल्या एका एकरामध्ये आपल्याकडे पाणी आहे भरपूर आणि एका एकरामध्ये खूप पाणी आहे आणि आपण त्यात सोयाबीन किंवा तूर पेरलं तर आपल्याला एकरी 12,000पेक्षा वर उत्पन्न येणार नाही. कारण यावर्षी किती टोले घेतले तर 3 क्विंटलच्यावर झडती लागली नाही सोयाबीनची. आणि आपण त्याला 4,000 भाव पकडला. मला वाटतं का 3200-3100 भाव आहेत. तो कार्टिंग वगैरे हा भाग वेगळा आहे. तर आपण जर 4,000 भाव पकडले, 3 क्विंटल सोयाबीन पकडलं तर 12,000वर उत्पन्न नाही. पण आपण त्याच जर एका एकरावर जर आपण चारा पेरून चांगलं व्यवस्थापन करून त्यात 10 गुंठ्यात जर शेळ्या घेतल्या आणि 50 शेळ्या जर आणल्या 2 लाखाच्या, तर आपल्याला निश्चितपणे एका वर्षी सगळा खर्च जाता आपण किमान 2.5 ते 3 लाख रुपये कमावतो. एवढं शाश्वत उत्पन्न शेळीपालनामध्ये आहे. म्हणून बांधवावं आपण शेळीपालन करायचं, म्हणूनच करायचं. म्हणजे आपण आसमान से अटके और खजूर में अटके अशातला प्रकार नाही. आपण एखादा व्यवसाय सोडून शेती का करावी आणि शेती सोडून शेळीपालन का करावं, यात आपल्याला काहीतरी कॉन्क्रीट गॅरंटी असली पाहिजे उत्पन्नाची. म्हणून आपण शेळीपालन करण्यास काही हरकत नाही. आता सरांनी सांगितलं की शेळ्यांच्या जाती सांगितल्या. सरांच्याकडे वेळ त्यांना कमी दिला गेला मुळात. आता आपल्याकडे बाजारात जर गेला आपण शेळ्या घेतो आणि आपण सगळे काही डॉक्टर नसतो किंवा सगळे डॉक्टर असून शक्य नाही आहे. आपण बाजारात गेल्यानंतर आपण शेळ्या कशा घ्यायच्या? कारण बाजार आपला पहिला टप्पा आहे की शेळ्यांची निवड. तर बांधवांनो, एक लक्षात ठेवावं, शेळ्यांची निवड करताना शेळ्या ह्या आपल्या लोकल जातीच्याच असल्या पाहिजे. यासाठी म्हणतो कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 भाग आहेत. एक पश्चिम महाराष्ट्र, ज्याला आपण प्रचंड प्रगल्भ म्हणतो, सगळ्या गोष्टीत प्रगल्भ म्हणतो, राजकारणात, समाजकारणात, सगळ्या गोष्टीत, अर्थकारणात. आणि दुसरा आपला विदर्भ आहे, याला आपण का मागासलेलं म्हणतो मला कळलंच नाही. सगळी क्रीम क्वालिटी विदर्भामध्ये आहे. त्यात आपण त्या आपल्या क्रीमचा कधी उपयोग करून घेत नाही. पण पश्चिम महाराष्ट्रावाल्यांनी काय केलं की तिथलं त्यांनी शेळ्या आणल्या. राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, या सगळ्या भागात त्यांनी शेळ्या आणल्या आणि या शेळ्यांचं फक्त मार्केटिंग केलं. आफ्रिकन बोर, चंदा बोर, म्हणजे निमकरांचा खूप मोठा फलटणला बोरचा फार्म आहे. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. त्यांच्या वेबसाईट आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. आज जर आपण त्यांच्याकडनं रिसेंट बोर जर मागितलं तर 3,500 रुपये किलो बोरचा भाव आहे पर किलो. आता आपण जर 30 किलोची जर बकरी आणली तर 3,000 गुन्ह्याला आपण 3चाच भाव पकडा, 3,500 3,000 पकडा, 30 90,000 एक बकरी. आपल्याला घरच विकायला लागेल राव, कारण आपल्या घरकुलाची किंमत असते 1,20,000 आहे. म्हणजे आपण लाहतो 1,20,000 आहे घरात आणि 90,000 शेळी आणणं काही मला योग्य वाटत नाही. बरं, आपण ते शेळी आणली, आपल्या घरी चांगली सोय केली आणि ते शेळी विकायला काढली. आपल्याकडे कोण घेईल शेळी? कोणी शेळी पालक घेणारच नाही. घेतील खाटीक मंडळी. आता मग हे भाव किती ठरवतील? तर कुठलाही खाटक शेळी घेताना फार तर 150 रुपयापासून तर 250 रुपये आणि ईद असेल तर 400 रुपयापर्यंत. ईद असेल तर आपण ईद जर सोडली तर 150 ते 250 रुपये यावर कुठलाच खाटक मंडळी तो आपल्याकडनं बकरी घेणार नाही. म्हणजे आपण बकरी आणली 3,000 रुपये किलोनं आणि आपण विकतो 250 रुपये किलोनं. हा किती घाटा आपल्याला मला कधी कळलं नाही. म्हणून बांधवांनो, त्यांनी फक्त मार्केटिंग केलं
आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मंडळींनी फक्त मार्केटिंग केलं शेळी पालनात. त्यांचे मोठे मोठे म्हणजे गोट फार्म आहेत, पण ते फक्त विकण्यासाठी आहेत. त्यांचे फार प्रॉपर अनुभव नाही आहेत. म्हणून आपण आपल्या भागातल्या बकऱ्या घ्याव्या, कारण आपल्या भागातल्या यासाठी घ्यावी. आपण जर आपल्या बाजारातनं 5,000 रुपये बकरी आणली, तर ही बकरी आपण आपल्या घरी ठेवून तिचे पिल्लं घेऊन सगळं उत्पन्न घेऊन जर आपण कधी विकायला काढली, तर ती बकरी 4,500 रुपयाखाली कधीच जात नाही. हे मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. पण आपलं कसं आहे, आपल्याला चकमकचा सगळा कार्यक्रम असते, चांगलं एकदम सोफिस्टिकेटेड राहिलं, चांगलं बोललं किंवा आपण फारसलं तर आपल्याला म्हणजे हा माणूस चांगला आहे असं आपण समजतो. हा आपला प्रचंड मोठा गैरसमज असतो. हे आता आमच्या सरांनी सांगितले, हे फक्त सोफिस्टिकेट तुमच्या पुढे बोलावं लागतं बा, काहीतरी एवढा आपण कार्यक्रमात चाललो म्हणून चांगले कपडे घालणं गरजेचे आहेत. नाही तर आम्ही आमच्या घरी त्या बरमुड्या आमच्या शेळी पालन चालू करतो. बायको MSc BEd आहे, मी MA MAd आहे, पण यासाठी करतो आणि ते प्रॉपर पद्धतीनं करतो. नाही तर काय होतं की आपण जर सगळ्या गोष्टी डिपेंडिंग केल्या तर हा लेबर डिपेंडिंग जॉब नाही. म्हणजे पहिल्यांदा लक्षात ठेवा, जर ज्याला शेळी पालन करायचं असेल तर हा लेबर डिपेंडिंग जॉब नाही आहे. म्हणजे आपण आपल्या घरी 10 बकऱ्या घेतल्या आणि एक गळी ठेवला तर तो कधीच करणार नाही. तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करताना ज्या प्रकारे आपण कॉटनची आपली फॅक्टरी टाकतो, आपल्याला मग क्रशिंग करतो, लिंट समजतो आपण, कॉटन अँड सीड बायफर्केशन कसं असतं, लिंट बायफर्केशन कसं असतं, त्याला लेबर किती लागतात, जसं आपण नियोजन करतो तसंच नियोजन आपण शेळ्यांमध्ये केलं पाहिजे. आणि मला वाटते जे नवीन शेळी पालक असतील, ज्यांची इच्छा आहे शेळी पालन सुरू करायची, त्यांनी 30 शेळ्यांपासून सुरुवात करावी. 30 यासाठी म्हटलं कारण 30पर्यंत एकच माणूस लागतो आणि 30 नंतर 50पर्यंत एकच माणूस लागतो. मग 50पासून नंतर तुम्हाला जास्त शेळ्या झाल्यावर तुम्हाला 2 माणसं लागतात. म्हणून एक माणूस असतो आणि आपण त्यासाठी 30 शेळ्यांपासून सुरुवात करावी. की बाजारात भाज्या किंमत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता शेळी घेताना आपण ज्यावेळेस बाजारात जातो त्यावेळेस आपण शेळी घेताना शेळी थोडी महाग भेटलीच चालेल, पण ती शेळी किमान थोडी हळकुळी असली पाहिजे. म्हणजे सुदृढ शेळी बाजारात घेऊ नका, कारण आपल्याकडे बाजारामध्ये लुच्च्यांचा बाजार खूप असतो. ते लोक दलाल लोक असतील किंवा काही लोक असतील ते एकामेकाला आपलं संपूर्ण सगळे आपल्या मळ्यावर बसलेले असतात. ज्या प्रकारे शेतकरी एकमेकांना खऱ्या गोष्टी सांगत नाही. एखाद्याने त्या तुरीवर जर फवारा केला, ॲम्प्लिकोचा फवारा केला, तर त्याला जर चांगली तूर आली आणि मी विचारलं बाजूला, काका तुमची तूर खूप चांगली आहे, कुठलं फवारलं? तो म्हणते मी प्रोक्लॅम फवारलं. तो सांगत नाही मी ॲम्प्लिको फवारलं. हे आपली जी वृत्ती आहे ना विदर्भातली ही बदलली पाहिजे. एकमेकाला खरं मार्गदर्शन करायला काही हरकत नाही. म्हणून बांधवांनो, आपण शेळ्या घेताना शेळ्या थोड्या हळकुळ्या घ्याव्या, कारण त्या काय ती शेळी आपण घरी चांगली करू शकतो. पण आपण जर एखादी सुदृढ शेळी आणली ना, जी शेळी एक हाताची असते, त्याला एक हाताची शेळी म्हणतात, ती आपल्याकडे फारशी सुधरत नाही. आणि शेळी पालन हा व्यवसाय 1-2 शेळ्या वागवणं आणि 50 शेळ्या वागवण्यात भरपूर फरक आहे. आपल्या घरी जर 2 शेळ्या असल्या तर आपण तिला आपल्या घासातला घात देतो. म्हणजे जर एखाद्या घरी सण उत्सव असला तर त्यातले भजेवळे तिला खाऊ घालतो, आणि जर आपल्या शेळी पालनाचा कार्यक्रम असला तर सोयाबीनच्या कुटाराच्या पण तिला काहीच खाऊ घालत नाही. हा फरक असतो. म्हणून बांधवांनो, शेळी पालनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण तांत्रिक पद्धतीने घेतल्या पाहिजे. आता आपण शेळ्या ज्यावेळेस घ्यायला जातो बाजारामध्ये, फुगलेली शेळी घेऊ नका. आता मी ते सगळे PPT वगैरे आणले नाही, मला माहीत नाही सगळा कार्यक्रम तरी चालते. मग ते PPT आणली, तुम्हाला सगळं कळलं असतं की कसं असतं प्रॅक्टिकल शेळी पालन. तर शेळी घेताना सर्वात पहिले बाजारामध्ये शेळीचा कान पकडायचा. कान. इथे डॉक्टर कोण आहे व्हेटरनरीचं? सर सोडून कोणीच नाही ना. आणि आपल्याला शेळी पालन करायचं आहे, बरोबर ना? म्हणजे आपण डॉक्टरही नाही आणि आपल्याला शेळी पालन करायचं आहे, मग प्रत्येक वेळा आपण डॉक्टरला फोन करू शकत नाही. म्हणून बाजारात गेल्यावर सगळ्यात पहिले शेळीचा कान पकडायचा. जर तो कान आपल्याला थंड वाटला, म्हणजे आपली पहिली स्टेज आहे बकरी शेळी निवडायची, तो जर कान थंड असला तर बकरी 100% तिला टेम्परेचर आहे. तिला 100% टेम्परेचर आहे जर बकरीचा कान थंड असला तर. हा प्रॅक्टिकल अनुभव आहे, कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही. त्यामुळे आपण तिचा कान पकडावा. कान जर थंड असला तर बकरीला टेम्परेचर आहे, आपण एक गृहीत धरावं. नंतर त्या शेळीला थोडं समोर घेऊन तिला हाणलं पाहिजे, किंवा तिला हाणायचं आणि सांगायचं ते कशी चालते. तर जर चालताना ती थांबत चालली, तिची श्वसन म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम, तिची श्वसन क्रिया जर थोडी कमी जास्त असली तर आपण ती शेळी घेऊ नका. जी शेळी फुगलेली आहे, चांगली अंगात भरलेली आणि खूप फुगलेली आहे, अशा शेळीला शक्यतो घेऊ नका. जर घ्यायचीच असल्यास तिच्या पोटाला टिचकी मारून पाहिजे. आपण जर तिला टिचकी मारली, तिला वेदना होतात. ज्या बकरीला वेदना होतील किंवा ज्या बकरीची दचकेल टिचकी मारल्यानंतर, त्या बकरीला घेऊ नका. कारण त्या बकरीला कणकेचं किंवा बेसनाचं पाणी पाजून तिला बाजारात आणलेलं असतं, आणि आपण जर कणिक किंवा बेसनाचं पाणी जर बकरीला पाजलं तर बकरी 2 दिवस फुगलेली राहते. आपल्या घरी आणल्यावर ते मोठी फुगलेली बकरी 2 दिवसात काही खातही नाही पितही नाही, नंतर एकदम उतरून जाते. हा एक कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण हा एक प्रयोग करून पाहावा. त्यानंतर बकऱ्यांचे डोळे पाहावेत. ते डोळे आपण असे मागे जर केले तर त्यात जर फार पांढरा प्रकार असला त्या भुवईजवळ तर त्या घेऊ नका, कारण त्याला इन्फेक्शन झालेलं असतं. आता हे सायंटिफिकली आहे. आता ते कसं झालेलं असतं हे आपल्या अनुभवातून येतं. तर किमान आपण तेवढं स्टार्टिंग म्हणून आपण ते तसं केलं पाहिजे, अशी आपण शेळी घ्यावी. आता हा झाला आपला शेळ्या घेण्याचा प्रकार. नर घेताना नर थोडा महाग भेटलाच चालेल. नराचे अंडकोश वगैरे डेव्हलप झालेले पाहिजे, दोन्ही अंडकोश डेव्हलप झालेले पाहिजे. ते आपण सगळं आपल्याला कळतं. त्या असा जो नर एखादा गरम असला पाहिजे, तो मारक नाही असला पाहिजे, त्याच्या अंगावर किमान लघवीची डाग त्याचे असले पाहिजे.
सरांनी सांगितलं मगाशी ते तो अंगावरच लघवी करतो. ते तसे जर डाग असले तर तो नर म्हणजे आपल्या मेटिंगसाठी चांगला नर असतो, उत्कृष्ट नर असतो. अशाच प्रकारचा नर घ्यावा. आता हे झालं आपलं शेळी बकऱ्या घेण्यापासून बकऱ्या आणायपर्यंत आणि बकऱ्या घेण्यापर्यंत. आता आपण बकऱ्या घेतल्या. आता मगाशी आपली चर्चा झाली की बंदिस्त शेळीपालन करायचं की अर्धबंदिस्त करायचं. बांधवांनो, त्या त्या ठिकाणची परिस्थिती असते आणि त्या त्या ठिकाणची इकॉनॉमी असते. काही लोकांकडे प्रचंड पैसा असतो, कुठे खर्च करा समजत नाही. मग अशा लोकांनी बंदिस्त केलं तर चालते. आणि बंदिस्तमध्ये 2 प्रकार असतात. आता एक नवीन प्रकार निघाला सर शेळीपालनामध्ये, आपल्याला माहिती असेल. एक बंदिस्त अर्धबंदिस्त ह्या 2 प्रकार आहेत. पण एक जशा प्रकारची आपल्याकडे बॉयलर पोल्ट्री होती तशा प्रकारे शेळीपालनात नवीन प्रयोग आहे आणि अत्यंत फायदेशीर आहे. म्हणजे मी तो प्रयोग चांगल्या पद्धतीनं करतो आहे. आता आपल्याकडे बॉयलर गोटरी हा कन्सेप्ट निघाला आणि बॉयलर गोटरीमध्ये फक्त आपण मेल आणायचे. आपल्याकडे मेल फिमेलचा आपला वेगळा फोल्क म्हणजे वेगळा कोटा ठेवायचा आणि बॉयलर गोटरीमध्ये फक्त आपण मेल आणायचे. आणि या मेल आणून आपल्याला एखादा चांगल्या जातीचा मेल म्हणजे सिरोही असेल, सोजत असेल, जमनापारी असेल, तोतापारी असेल, चेगू असेल, बार्बेरी असेल, हे कुठल्याही प्रकारचे नर आपल्याला 3 ते 4 हजारात भेटतात. सिरोही राजस्थानसारख्या ठिकाणी कार्टिंगचा आपण जर सगळा खर्च काढला म्हणजे कार्टिंग त्यांना 1 वर्ष त्यानंतर पूर्ण फिडिंग, तर एका बोकडाला 3,000 रुपयावर फिडिंग लागत नाही. म्हणजे आपण 5,000चा बोकड प्लस 3,000 रुपये खर्च. आपण जर 8,000 रुपये एका बोकडावर नरवर खर्च केला, हा जर बोकड आपण विकला ईदच्या वेळेस आणि ईदच्या त्याच वेळेस आणायचे, बरोबर ईद संपल्याच्या अगोदर घेऊन यायचे, आणि आपण जर हा बोकड ईदला विकला 1 वर्ष संगोपन करून, तर तुमचा 8,000चा बोकड कमीत कमी 20,000 रुपयाला विकला जातो. 12,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट आहे. जर आपण 50 बकऱ्या आणले तर 12 पंचे 60 6 लाख रुपये तुम्हाला भेटतात. आता त्यात काय महिना पडतो तुम्ही पाहून घ्या. आणि बांधवांनो, बॉयलर गोटरीत फायदे असे आहेत की जर एखादा तुमचा मेल आजारी पडला, त्याला आपण कुठलेही इंजेक्शन देऊ शकतो, त्याला कुठलेही टॅबलेट देऊ शकतो, त्याला काही करू शकतो. पण जर एखादी फिमेल आपल्याकडे असली, ती जर प्रेग्नंट असली, तर सरांना माहिती आहे, तर प्रेग्नंट फिमेलला शक्यतो जंताचं औषध मागे पुढे द्यावं लागतं. त्याला आपण इंजेक्टेबल इंजेक्शन देऊ शकत नाही, एखादी लस टोचू शकत नाही, कारण ती ॲबॉर्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून बॉयलर गोटरी हा वेगळा कन्सेप्ट आहे आणि फायदेशीर आहे. बऱ्याच लोकांचे गोट आपण जर चांगले डेव्हलप केले, तर यावर्षी जो ईदला बोकड विकला गेला त्याचं नाव रईस होतं. तो शाहरुख खानचा पिक्चर निघाला ना रईस, कोई भी धंदा बुरा होता नाही, कोई धंदा ते काहीतरी कार्यक्रम येतो, तर तो रईस नावाचा बोकड यावर्षी 5,61,000ला विकला गेला. बांधवांनो, 5,61,000 खूप मोठा विषय आहे. जर एखाद्या आपल्या मजूर बांधवांचा बोकड, एक बोकड जर समजा 70,000ला जरी विकला गेला आणि त्याच्याकडे जर 2-3 बोकड असले, तर ते 2-2.5 लाखाला तो विकू शकतो. त्याला खूप जास्त मजुरी पडते वर्षाची. त्यामुळे बॉयलर गोटरी हा कन्सेप्ट आपल्या लक्षात ठेवावा आणि तरुण पोरांनी लक्षात ठेवावाच. आणि जर आपल्याला इकडे उत्पन्न हवं असेल, तर आपण शेळ्या प्लस आपण हे त्यांचं शेळीपालनाचं करू शकतो. आता अर्धबंदिस्तमध्ये फायदा असा आहे की आपण जागेवर त्यांचं संगोपन, त्यांचा खरारा वगैरे त्यांचं आपण हायजीन मेंटेन करू शकतो. जर आपल्या बकऱ्या बंदिस्त नसल्या, शक्यतो जवळपास जगातल्या सगळ्या बकऱ्या अर्धबंदिस्त असतात. रात्रीच्या बकरीला पण कोणतो ती अर्धबंदिस्त झालीच ना. त्यामुळे अर्धबंदिस्त कन्सेप्ट फिक्स आहे सगळ्यांची. पण जर आपल्याकडे चारा जास्त असेल, तर आपला चाऱ्यावर खर्च जवळपास 30 ते 40% खर्च चाऱ्यावर होतो. जास्त खर्च 70% खर्च, म्हणजे 40% तर 70% खर्च आपला चाऱ्यावर होतो. म्हणून आपण अर्धबंदिस्तपेक्षा चराव पद्धत ठेवली पाहिजे. सकाळी 1-2 तास चारायचं, फिरायला पाठवायचं. आणि आपण ते बंदिस्तपेक्षा अर्धबंदिस्त यासाठी चांगलं आहे, कारण शेळ्या फिरतात. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडचे बरेचसे मंडळी सकाळी फिरतात. काही जण फिजिकली फिट असलेली फिरतात, कारण त्यांना समोरची गॅरंटी काय कधी येऊन सांगता येत नाही. आणि हार्ट अटॅक आता इतकी भयंकर परिस्थिती आहे की जाळ्याला येते आणि बारकेली येते. त्यामुळे आता ते असं काही राहिलेलं नाही. म्हणून शेळ्यांमध्ये आपण जर शेळ्या फिरल्या ना, तर त्या निरोगी राहतात, त्यांचं फुफ्फुस वगैरे चांगलं काम करतं. म्हणून शेळ्यांचं अर्धबंदिस्त असणं गरजेचं आहे. थोड्या शेळ्या फिरल्याच पाहिजे दिवसभर. त्यांना सकाळी ऊन भेटलं पाहिजे, कारण ते काही उन्हातून सगळे काही जीवनसत्व भेटतात हे आपल्याला माहिती आहे, ते काही सांगण्याची गरज नाही. आता राहिला प्रश्न शेळ्यांचे आजार. आता मुळात सरळ हा विषय सांगणार होते, पण ते सरांच्या मागे खूप घाई झाले. ॲक्च्युली हे खूप चुकतं इथल्या नियोजनाचं, कारण मागच्या वेळेस सरांना वेळ भेटला नाही आणि हे सगळं हुकलं. आता शेळ्यांमध्ये मुख्यतः 4 प्रकारचे आजार असतात. एक असतो PPR नावाचा आजार, एक FMD त्याला फूट अँड माउथ डिसीज म्हणतात, त्याला तोंडखुळी लाळखुरी म्हणतात. एक आहे ETV त्याला आंत्रविषार असं म्हणतात. PPR नावाचा एक आजार आहे. आणि आपल्याकडे गोटपॉक्स नावाचा एक आजार आता नव्यानं विदर्भात आलेला आहे, त्याला आपण देवी असं म्हणतो बकऱ्यांमध्ये. ह्या जर आपण 4 लशी जर बकऱ्यांना दिल्या ना, तर मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, बकरी मरत नाही. जे आपल्याकडे प्रकार आहेत ना, शेळीपालन सुरू केल्यावर एक बकरी मेल्यावर सगळ्या बकऱ्या मरतात. बांधवांनो, आपल्या घरी लहान मुलं असतात ना, आणि आपलेच अनुभव म्हणजे आपण आपल्या मानवी समूहातलेच अनुभव आपण शेळ्यांमध्ये बघितले पाहिजे. आपल्या घरी लहान मुलं असतात ना, त्या लहान मुलांच्या लसी असतात, भरपूर असतात. ते निमोकोकलस असते, पोलिओ असते, अमके असतात, टमके असतात. आपण देतो ना त्या, किंवा आपल्याला जर काही झालं तर आपण महिन्यातनं 6 महिन्यातनं एक आपण TT इंजेक्शन घेतो. तर बांधवांनो, आपण जर आपलं करतो तर शेळ्यांचं आपण केलंच पाहिजे. आपण जर शेळ्यांना 4 प्रकारच्या लसी दिल्या, PPR, ETV, FMD, गोटपॉक्स, ह्या जर आपण 4 लसी दिल्या ना, तर शेळी आजारीच पडत नाही.
त्यासोबत आपण त्यांचं जनता औषध त्यांना दिलं पाहिजे. आता प्रत्येक मेडिकलवर लिहिलेलं आहे की आपण 3 महिन्यात जनता ही गोळी घेतली का, असंच आपण आपल्या शेळ्यांमध्ये केलं पाहिजे. वर्षातनं 3 वेळा कमीत कमी किंवा मग 4 वेळा आपण शेळी पालनामध्ये आपण त्यांचं डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे. डिवॉर्मिंग मीन्स आपण त्यांना जनता औषध त्यांना देणं गरजेचं आहे आणि प्रत्येक वेळेस औषध पालटून दिलं पाहिजे. आज जर आपण वेंकीचं दिलं तर उद्या फायझर कंपनीत दिलं पाहिजे, उद्या फायझर दिलं तर मग उद्या मॅनकाइंडचं दिलं पाहिजे. ते आपण बदलून दिलं पाहिजे. त्यात काही ते बदलल्यामुळे ते त्याला रजिस्ट करण्याची शक्ती वाढतो शेळ्यांमध्ये. हा एक प्रकार आहे. आता या शेळ्यांचे आजार भरपूर प्रकारचे असतात. आपण पावसाळ्यामध्ये आपल्याकडे शेळ्यांना खुरांचा त्रास होतो, त्यांच्या खुरांमध्ये काही ते माती वगैरे बसते खरं. तर बांधवांनो एक लक्षात डोक्यातलं काढून घ्या की शेळी हे पावसाळ्यात खराब होते असं होत नसते. पावसाळ्यामध्ये आपल्या शेळीला वातावरण चांगलं नसते. आपण जे मेंटेन करतो हायजीन, यात आपले थोडे डिस्टर्बन्सेस क्रिएट होतात. त्यात ते वातावरण दमट असते, खाली सगळ्यात चिखल असतो. या सगळ्या गोष्टीतून काय होतं की शेळ्यांचे पाय खराब होतात, त्यांना जखमा होतात, त्यांना खावंसं काही वाटत नाही, त्यांची लघवी तीच असते. त्यामुळे सफोकेशन तुमच्या फोल्कमध्ये होते, आपण बाहेर काढत नाही पाऊस सुरू असल्यामुळे, म्हणून त्यांना त्रास होतो आणि म्हणून शेळी पावसाळ्यात आजारी पडते. असं काही नाही की बा शेळी फक्त पावसाळ्यात आजारी पडते, पण ते पावसाळ्यात आपण हायजीन मेंटेन करत नाही म्हणून शेळी पावसाळ्यात आजारी पडते. म्हणून आपण पावसाळ्यात विशेष काळजी घेतली पाहिजे. पावसाळ्यामध्ये किंवा वर्षातून आपण 12 महिन्यामध्ये 12 वेळा आपल्या शेळ्यांचे जे पाय असतात ना, पाय हे पोटॅशियम परमॅंगनेटमध्ये बुडवले पाहिजेत. फार स्वस्त भेटते हो, 20 रुपये डब्बी असते आणि एका डब्बीत जवळपास 50 शेळ्यांचे पाय धुतले जातात. आपल्याकडे कूलरचे टप असतात ना, फार आपण काही वेगळं सिस्टमॅटिक करायचं नाही, खर्च कमी लावायचा. म्हणजे आपण खूप खर्च लावायचा, 100 रुपये खर्च करायचे आणि 50 रुपये कमवायचे. बापही आपल्या घरात ठेवणार नाही आणि आपणही टिकणार नाही, कारण सगळं धावपळीचं जग आहे. त्यामुळे पोटॅशियम परमॅनंटची पुडी आणायची 20 रुपयाची आणि आपल्या कूलरच्या टपमध्ये तो टप भरून पाणी घ्यायचं आणि शेळ्यांचे पाय हितभर बुडतील. म्हणजे आपले किमान एवढे पाय बुडले पाहिजे असे पाय शेळी उभी करायची. त्यामध्ये जर आपण शेळी उभी केली तर तिचे पाय निर्जंतुक होतात, तिचे खुरं निर्जंतुक होतात, तिला कुठल्या प्रकारचा आजार होत नाही. त्यामुळे हे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या गोठ्यामध्ये स्वच्छता असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण ब्लिचिंग पावडर 8 दिवसातून फवारली पाहिजे, कारण त्यातून काय होतं की त्यांना माशा वगैरे होत नाहीत, सगळे जंतू वगैरे होत नाहीत, कीटक होत नाहीत. हे आपण ठेवणं गरजेचं आहे. आपल्या गोठ्यामध्ये एकदा साप निघालाच चालेल शेळ्यांमध्ये, पण शेळ्यांच्या गोठ्यामध्ये विंचू म्हणजे असता कामा नये. कारण मी माझ्या प्रत्यक्षाने सांगतो, आमच्या गोठ्यामध्ये CCTV कॅमेरे होते आणि एक शेळी अशी एकदम 10-15 मिनटात तडफड करून मेली. ते आम्हाला रिझन कळलं नाही. मग ते आम्ही PM ला वगैरे नेलं, ते सांगितलं बा पॉयझनस केस आहे. मग आम्ही गोठ्यामध्ये साप तर येत नाही, पण आला असेल मे बी, तर आम्ही ते केलं. नंतर कळलं गोठ्यामध्ये विंचू होता आणि शेळीला विंचू झाल्यावर शेळी एकदा साप चावल्यावर शेळी मरते, त्याबद्दल डाऊट नाही, जर कोबरा वगैरे पॉयझनस साप असला तर. पण जर विंचू झाला तर शेळी 100% मरते, कारण तिला दाह सहन होत नाही. हे एक उदाहरण आहे. आणखी दुसरं उदाहरण आहे, शेळीला फारसा आवाज सहन होत नाही. आता हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, बहुतेक कुठल्या पुस्तकात नसेल. आमच्याकडे एक शेळी होती, ती प्रेग्नंट होती आणि अचानक शेळी खाली पडली आणि मेली. काहीच त्याला रिझन नाही. आम्ही त्याचं PM केलं, त्यात कुठलंच डायग्नोसिस निघालं नाही, ते मेली, फक्त एवढं डायग्नोसिस निघालं. नंतर कळलं नाही, पण ज्यावेळेस कळलं की आपण ज्यावेळेस शेळी मेली त्या अगोदर टिनावर आमच्या माकडं कुदले, म्हणजे वानर, आपण त्याला वानर म्हणतो, तर ते मंकी गिंकी म्हणतात त्याला, आपल्याकडे सोफिस्टिकेटेड भाषेमध्ये त्याला मंकी म्हणतात. तर ते माकडं कुदले त्या टिनावर. त्या टिनावर कुदल्यानंतर ते माकडं कुदल्यामुळे मोठा आवाज झाला आणि शेळी तो आवाज ऐकून मेली. तिचा काहीतरी म्हणजे हायपर झालं असेल सगळ्यांनी, ते मेली. त्यामुळे आपल्या गोठवर आपण जर शक्यतो सिमेंटचे टीन असलेले आपण ते टाकणं फार बेटर राहील. त्यातून आपल्याला टेम्परेचर पण मेंटेन होते आणि हे आवाज पण असे होत नाही. आणि आजारांमध्ये आणखी बरेचसे प्रकार आहे. आपले लहान पिल्लं असतात, पिल्लं झाला त्यांची नाळ कापावी, नाळ कापल्यानंतर ते बेटाडीनमध्ये ठेवावी. आपल्या गोट फार्ममध्ये फर्स्ट एड बॉक्स असलाच पाहिजे, जसा घरी असतो तसा. म्हणजे बकऱ्यांची खुरं काढण्यापासून त्यांना काही जखम झाली त्याला बेटाडीन लावलं पाहिजे, ते आपण जखम धुतली पाहिजे. हे सगळे प्रकार आपण शेळ्यांमध्ये ठेवले पाहिजेत, आपण ते अनुभवले पाहिजेत, आपण ते केलं पाहिजे. आता काय असते की शेळ्यांमध्ये डिवॉर्मिंग करणं गरजेचं असतं. शेळ्यामध्ये आता 3 प्रकारच्या लस असतात, म्हणजे आपण ज्यावेळेस इंजेक्टेबल असतात, काही शेळ्या आजारी पडतात, तर शेळ्या आजारी पडल्यावर त्यांना आपण औषध दिले पाहिजे. आता मगाशी प्रश्न विचारला की आपला डॉक्टर कोण आहे, डॉक्टर कोणीच नाही. जर आपल्याकडे 50 शेळ्या असल्या आणि या 50 शेळ्यांमध्ये जर आपल्याला आपली जर 10 शेळ्या बिमार पडल्या आणि डॉक्टर झाला, तर डॉक्टर येते आणि काय करतं सर, एक पहिलं असते अँटीबायोटिक, ते जेंटामायसिन असेल, मॉक्सिल असेल किंवा सेप्ट्राझोन असेल, हे टोचतो. एखादं त्याला कॉम्बिनेशनमध्ये पॅरासिटामॉल तर टोचून टाकतो आणि त्याला ॲलर्जी होऊ नये म्हणून आणखी एखादं टोचतो अँटी ॲलर्जिक म्हणून, ते टोचतो. आता किमान एखादं इंजेक्शन आपण 20 रुपयाला पकडलं तर एका शेळीला आपण 3 इंजेक्शन टोचतो, झाले 60 रुपये. हे कमीत कमी सांगतो, तर 50च्या खाली कार्यक्रमच नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे एका शेळीला आपण जर 60 रुपये खर्च आला आणि 10 जर शेळ्या बिमार पडल्या तर 600 रुपये रोज असतो. आणि तो डॉक्टर इतका हुशार असतो, मी टीका करत नाही, माझा अनुभव सांगतो की आमच्या भागात डॉक्टरांचा जो अनुभव होता, डॉक्टर एवढा हुशार असतो, तर त्या 10 तर शेळ्या बिमार आहेच म्हणते, पण म्हणते भाऊ तिचंही अंग गरम वाटते, ते बघा ते म्हणजे उभी राहत नाही, ती म्हणजे अशक्त वाटते, असा कार्यक्रम करून तो 20-25 शेळ्या आपोआप रोज बिमार पडते.
आणि ते रोज तो कार्यक्रम सुरू म्हणजे आपल्याला परवडणारा कार्यक्रम नसतो. म्हणून बांधवांनो, आपण रोज टेम्परेचर घेतलं पाहिजे. टेम्परेचर घेतल्यानंतर आपण त्यावर आपल्याकडे एखादं पॅरासिटामॉलचं इंजेक्शन असलं पाहिजे, ज्यात कंटेंट पॅरासिटामॉलचे असतील. म्हणजे जर शिडी मोठी असली आणि प्रेग्नंट नसली तिला मेलोनॅक्स प्लस दिलं पाहिजे. जर साधी असली तर तिला साधं मेलोनॅक्स द्या, फक्त प्लेन मेलोनॅक्स. हे आपण तापेसाठी द्यावं. सेप्ट्रॅपझोन असेल, मॉक्सिल असेल, एन्ड्रोजिन असेल, भरपूर इंजेक्शन आहेत अँटीबायोटिक. हे आपण आपल्याजवळ ठेवले पाहिजे आणि यातून आपण तो आपला कार्यक्रम सुरू ठेवला पाहिजे. आणि इंजेक्शन देताना खूप सोपं आहे. बांधवांनो, मी काही वेटरनरी नाही आहे, पण बकऱ्यांमध्ये 3 प्रकारचे इंजेक्शन. एक इंट्रा म्हणजे सबकट असतं, एक मस्क्युलर असतं आणि एक इंट्राव्हेन असतं. आता सबकट म्हणजे काय असते, आपली चामडी आणि मांस, जे मांस असतं आणि चामडी असते, याच्या मधात ते आपण थोडी चामडी ओळायची आणि त्या मधात ते इंजेक्शन सोडून द्यायचं. मस्त गाठ येते, गाठ आली म्हणजे आपलं इंजेक्शन सक्सेस आहे समजून घ्यायचं. इंट्रामस्क्युलर आपण मानीत किंवा म्हणजे पुठ्ठ्यामध्ये द्यायचं किंवा इथे द्यायचं, जिथं मांस जास्त त्या मांसामध्ये सुई टोचून घ्यायची आणि टोचून द्यायचं. हे झालं इंट्रामस्क्युलर. सबकट तुम्हाला सांगितलं. आणि इंट्राव्हेन, आता बकरीमध्ये शक्यतो व्हेन सापडत नाही. आता तो प्रॅक्टिकली सगळा अनुभव असतो, पण बकरीच्या इथे एक नस असते, इथली व्हेन खूप फास्ट काम करते. जर आपल्याला इनकेस जर आपल्याला म्हणजे सब व्हेन किंवा आपल्याला व्हेनमध्ये इंजेक्शन द्यायचं असेल तर तिच्या इथं मानेमध्ये दाबून ठेवायचं. दाबल्यानंतर ते एकदम अशी कुत्ते तडतड कुत्ते अशी ते कुदल्यानंतर मागे फुगत जाते. ती नस मागे फुगत गेली की तिथं आपण इंजेक्ट करून टाकायचं. तिथं टोचल्यावर आपल्याला ब्लडिंग येतं, त्यामुळे ते कळतंच की आपल्या व्हेनमध्ये आपण इंजेक्शन दिलं. हे आपण शिकणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक वेळेस आपण डॉक्टरला बोलू शकत नाही आणि त्यांना पे करणं शक्य सोपं नाही आहे. हा प्रकार आपण स्वतः अनुभवला पाहिजे, कारण शेळ्या जर आपण करायचं म्हटलं तर शेळीपालन मगाशीच बोललो की लेबर डिपेंडिंग जॉब नाही. तुम्हाला स्वतः करायचं आहे, स्वतः तुम्हाला अनुभव त्यातून शिकायचे आहेत. आणि आपण किमान 2 तास शेळ्यांमध्ये असलंच पाहिजे. सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा, 2 तास आपल्या शेळ्यांमध्ये असलं पाहिजे. त्यांना आपण फिडिंगच्या वेळेस असलं पाहिजे. त्यांना खरारा केला पाहिजे. सरांनी सांगितलं खरारा आपण यासाठी केला पाहिजे. खरारा करणं खूप सोपं आहे. आपल्याकडे ब्रश असतात, ब्रश कपडे घासायचे. प्रत्येका घरी तो कार्यक्रम असतो, 10 रुपयाचा एक ब्रश आहे. त्या ब्रशने आपण बकऱ्यांना घासलं ना, त्यांची डेड स्किन निघून जाते. नंतर डेड हेअर असतात ते पण रिमूव्ह होऊन जातात आणि आपण त्यांची स्किन चांगली होते. ब्लड सर्क्युलेशन वगैरे खूप चांगलं चालतं आणि म्हणून त्या शेळ्यांना खरारा करणं गरजेचं आहे. आपण सकाळी त्यांचं फिडिंग स्वतः बघितलं पाहिजे, त्यांचं मॅनेजमेंट बघितलं पाहिजे. आपण त्यांना रोज खुराक दिली पाहिजे. खुराक आता आपण असं म्हणतो की बा आपण त्यांना चारा देतो, नंतर आपण त्यांना हिरवा चारा असतो, ओलाही असतो, सुके चारा असतो. मग खुराक का बरं द्यायची? खुराक यासाठी द्यायची तर सध्या हिवाळा चालू आहे आणि आपल्याकडे ड्रायफ्रूटचे लाडू असतात. मग आपण जेवण करत नाही का? करतो ना जेवण आपण, पण एक्स्ट्रा एनर्जी आपल्यात क्रिएट झाली पाहिजे आणि आपलं शरीर तंदुरुस्त राहावे म्हणून आपण आता या दिवसात खारीक खोबरा लाडू खातो ना सगळेजण, ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे. तर मग ते म्हणून शेळ्यांना बघा तशाच प्रकारचा खुराक असला पाहिजे. म्हणून बाजारात पण खुराक उपलब्ध आहेत, पण आपण आपल्या घरचे खुराक म्हणजे डाळीचा भरडा, मूग भरडा, उडीद सगळं याचं कॉम्बिनेशन करून त्याला मिनरल मिक्सचर म्हणतं ते टाकून द्यायचं. हे देणं आवश्यक आहे, कारण बकऱ्यांची मग ते त्यांना चव लागते. हिरवा चारा रोजचा 5 किलो का बकरीला भेटला पाहिजे. एक सुका चारा 1 किलो दिला पाहिजे. हे साधे लॉजिक आहेत. आता आपण बकऱ्यांची काळजी कशी घ्यावी शेळ्यांची, म्हणजे शेळी आणि बकरी एकच असते, पण ते शेळी थोडा स्टँडर्ड शब्द आहे, आमच्या तोंडात बकऱ्या बसलेल्या आहेत. तर शेळ्यांची काळजी कशी घ्यायची, तर आपण शेळ्यांमध्ये राहिलं पाहिजे. आपल्याला त्यांचं दुखणं समजलं पाहिजे. जी शेळी एकदम शांत आहे, स्तब्ध आहे, ती आजारी आहे, आपण तिच्याकडे गेलं पाहिजे. एखाद्या बकरीच्या अंगाचे केस उभे होतात, केस एकदम तिची छारते, तिला थरथर अशी वाटते, अशा बकरीकडे आपण गेलं पाहिजे. एखाद्या बकरीची रेस्पिरेटरी सिस्टम कमी असं झाली, तिला श्वास लागतो, दम येतो, मोठा नाही करते, किंवा काही शेळ्यांचा आवाजच निघत नाही, मग अशा शेळ्यांकडे आपण गेलं पाहिजे. त्यांच्या अंगावर हात फिरवायचे, त्यांचं टेम्परेचर घेतलं पाहिजे. असं केलं पाहिजे. बऱ्याचशा बकऱ्यांचा श्वास वाढतो, त्या बकऱ्या फुगतात. आता सोयाबीनचे शेत खाली झाले आणि जास्त सोयाबीन किंवा जास्त धान्य खाल्यामुळे बकऱ्यांच्या पोटामध्ये पोटफुगी होते. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, तर टायरेलसारखं एखादं औषध असेल हे आपण घ्यायचं. पण हे घ्यायच्या अगोदर आपल्याकडे जर एखादा छोटा दांडा असला, छोटासा लाकडी घ्यायची, त्या लाकडीला तेल लावायचं, ती बकरीच्या तोंडात खोसून घ्यायची. जिचा तोंड बंद होत नाही आणि श्वास बंद होत नाही, नाकातून तिला श्वास घेणं शक्य होत नाही, पण आपण जर तोंडात लाकडी खोसली एखादी काळी, तर ते तोंड उघडं राहते आणि त्यातून ते श्वास बाहेर पडतो आणि तिचा एअर निघतो. असं करताना तिच्या डाव्या पोटात, जिथं पोट खूप फुगलं असतं, तिथं 18 नंबरची किंवा 20 नंबरची निडल असते. ती निडल घ्यायची, त्या बकरीच्या पोटामध्ये ते बघायचं हड्डी वगैरे कुठे आहे आणि मधात ते खोसून घ्यायची. त्यातून सुद्धा एअर बाहेर येतो. हे प्रत्यक्ष अनुभव आहेत. हे कदाचित तुम्हाला येणार नाहीत पहिल्यांदा, पण आपण ते करून पाहायचं. कारण मी वेटरनरी नाही आहे, मी BA वाला माणूस आहे, BA पास कार्यक्रम होता आपला. मग हे आपण त्यातून अनुभवातून माणूस सगळं शिकते, काहीच राहत नाही. नंतर आपल्याला डॉक्टर गरज नसते, कशाचीच गरज नसते, फक्त आपला अनुभव आपण त्यात शेअर केला पाहिजे. आता काळजी घेताना आपण पाणी त्यांच्याकडे 24 घंटे पाणी उपलब्ध असलं पाहिजे बकऱ्यांपुढे. कारण आता मला सांगा, आपल्या घरी पाणी कधी असते, आपण पाणी आपल्या घरात किती वेळ असते, 24 घंटे असते ना. आपल्या फ्रीजमध्ये म्हणा किंवा आपल्या माठामध्ये म्हणा किंवा आपल्या RO फिल्टरमध्ये म्हणा, पाणी कंटिन्यू असते. मग शेळ्यांना आपण 2 टाईम पाणी का बरं पाजतो, मला ते कळलं नाही. आणि त्यातून आपल्याला काही फरक नाही आहे ना.